आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूलचत्वार वाचा गमो पंथ आनंदया राघवाचा श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघु नायका मागणे की आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 समर्थ प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून आपण समर्थांचे प्रस्थानत्रयी अभ्यासत आहोत. मनाच्या श्लोकांचा अभ्यास आपण टप्प्याटप्प्याने विषयानुसार गट तयार करून अभ्यास करत आहोत. आपण मनाचे श्लोक अभ्यासत असताना दुसरा महत्वाचा टप्पा पार केलेला आहे. ढोबळमानाने मनाच्या श्लोकांचे विषयानुसार काही भाग पडतात. पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. दुसऱ्या श्लोकापासून 66व्या श्लोकापर्यंत श्लोक कर्मपर आहे. कर्म कसं करावं, कसं करू नये, कर्म करत असताना साधकाने निष्काम कर्माकडे कशी वाटचाल करावी आणि निष्काम कर्म केल्यानंतर चित्तशुद्धी कशी होते हे आपण मागच्या विशेष उजळणी सत्रामध्ये पाहिलं. श्लोक क्रमांक 67 ते 135 हे उपासनापर श्लोक आहेत. उपासना कशी करावी, उपासना करण्यामागचा नेमका हेतू कसा असावा, भक्ताभिमानी देव कसा असतो, देवाचं खरं स्वरूप काय, लीला अवतारांचं महत्व काय, अशा अनेक उपासनेच्या बाबतीमधल्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि आज या टप्प्यावर पुन्हा एकदा उजळणी करण्याची आवश्यकता आहे. नेमकं उपासनेचं मर्म काय हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता परमपूज्य डॉक्टर काकांचा बरीच स्पर्श झालेल्या आणि स्वतः परीस बनलेल्या अशा आदरणीय अलकाताई मुतालिक लाभलेल्या आहेत. मी संदीपला विनंती करतो की त्यांनी अलकाताईंचा परिचय करून द्यावा. संदीप. सर्वांना सादर नमस्कार. अलकाताईंना नमस्कार. दादांनी मला अलकाताईंची ओळख करून द्यायला सांगितलेली आहे. खरं तर आपण सर्वच जण त्यांना अतिशय छान प्रकारे ओळखतो. तरीही आपल्या प्रस्थानत्रयी वर्गामध्ये अनेक नवीन मेंबर्स अनेक ठिकाणांहून जॉईन होत असतात. तर सर्वांसाठी अलकाताईंचा अल्पसा परिचय मी करून देतो. पूर्ण नाव सौ अलका दत्तात्रय मुतालिक. लौकिक शिक्षण MA MEd. त्या निवृत्त शिक्षिका आहेत. 30 वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा झाल्यानंतर सध्या पदव्युत्तर योग महाविद्यालयात व कीर्तन महाविद्यालयात तत्वज्ञान या विषयावर त्यांचे अध्यापन कार्य सुरू आहे. शांकर अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते परमपूज्य श्री डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड कोल्हापूर यांच्या त्या अनुग्रहित आहेत. त्यांच्या चरणी प्रस्थानत्रयीचे उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, गीता या ग्रंथाचे तसेच
अध्यात्मशास्त्र व संत वाङ्मयाचे अध्ययन त्यांनी केलेले आहे आणि आता त्यांच्याच आज्ञेने प्रवचन सेवा त्या करीत आहेत. त्यांचे कार्य थोडक्यात श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली येथे गेली 15 वर्षापासून विश्वस्त म्हणून त्या सक्रिय आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समर्थ संप्रदायांचे प्रचार व प्रसार कार्य त्या करीत असतात. श्री समर्थ विद्यापीठ सातारा येथे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक. दर बुधवारी तत्वज्ञान अभ्यास वर्गाचे ते आयोजन करीत असतात. देशात व विदेशात अनेक विषयांवर त्यांची प्रवचने झालेली आहेत. जी 24 तासवर दासबोध या विषयावर सतत 2 वर्षे प्रवचने त्यांनी केलेली आहेत. तसेच द्वारका, नैमिषारण्य, शुकताल यासह अनेक ठिकाणी श्रीमद भागवत सप्ताह त्यांनी संपन्न केलेला आहे. श्रीलंकेसह अनेक ठिकाणी श्री रामकथा सप्ताह त्यांनी घेतलेला आहे. शिवथरगळ येथील विद्यार्थी आणि प्रापंचिक तसेच प्रापंचिक दासबोध अभ्यास वर्गांचे आयोजन त्या करीत असतात. त्यानंतर त्यांचे थोडक्यात लेखन साहित्य कुलदेवता बनशंकरी शाकंभरी माता यांचे गद्य आणि पद्य चरित्र ओवीबद्ध त्यांनी केलेले आहे. श्रीकृष्ण बंधू बलराम चरित्र, श्रीमद भागवत बोधकथामृत इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. नित्य चिदंबर बोध श्री संत राजाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण ग्रंथ, श्री समर्थवाणी, श्री तुकयाची वाणी, श्रीमद भगवत यावर वार्षिक सदरे त्यांची असतात. सज्जनगड मासिकात अनेक आध्यात्मिक लेख प्रसिद्ध. तसेच 21 समासी दासबोध, श्री समर्थ शतके यावर नियमित लिखाण. विविध आध्यात्मिक मासिकात संत वाङ्मय, अध्यात्मशास्त्र यावर नियमित लेखन त्यांचे चालू असते. तसेच श्री गणेश मंदिर डोंबिवली ग्रामदैवत त्रैमासिकाची संपादिका. त्यांना अनेक सन्मानही मिळालेले आहेत. रोटरी इन्नर व्हील क्लब यांच्याकडून ब्राह्मण महासंघाचा आदर्श शिक्षिका म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच दत्त मंदिर आश्रमतर्फे वेदांत प्रचारक म्हणून त्या सन्मानित आहेत. अशा आपल्या सर्वांच्या सुपरिचित सौ अलकाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरु परंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुकात सारिखे पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाचे किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे बंधू तयाते. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज. समर्थांच्या चरणी वंदन करते. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीशमूर्ती सगळ्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आजचं जे मनाच्या श्लोकाचं चिंतन आहे ते चिंतन आपण करूया. दिलेला पोर्शन खूप मोठा आहे. पहिलं पूर्ण मनाचे मला वाटतं सगळं मनाचे श्लोक झालेले आहेत आणि ज्यांनी सांगितले त्यांनी खूप छान अभ्यास करून सांगितलेले आहे. पुन्हा त्याचा आपल्याला अगदी आढावा घ्यायचा आहे. तोही धावता आढावा आहे. कारण जवळजवळ 67 पासून ते 135 पर्यंत जे आहे तो पूर्ण उपासना जो आहे त्या विषयावरती असणारे ते सगळे मनाचे श्लोक आहेत. आत्ताच गणेशदादांनी सांगितलं. आधी आपण समर्थ जे म्हणतात की उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविण निराश्रय उदंड केले तरी जय प्राप्त नाही. याचा अर्थ उपासनेचा आधार भक्ताला आणि साधकाला ज्ञानाला असलाच पाहिजे असं म्हणतात. उपासनेचं स्वरूप बदलेल. कोणाची कर्मपर असेल, कोणाची प्रत्यक्ष भक्तीपर असेल, कोणाची ज्ञानपर असेल.
तो त्याचा प्रत्येकाचा लौकिक अधिकारानुसार ती असेल. पण उपासना ही प्रत्येकाची असणार आहे. कर्मपर असेल तर तो कर्ममार्ग आहे, प्रेमपर असेल तर तो भक्ती मार्ग आहे, वैचारिक असेल तर तो ज्ञानमार्ग आहे. इतकं सोपं आहे. पण ती उपासना असली पाहिजे. नावं त्याला अनेक आहेत बरं का. उपासनेचा आधार हा असलाच पाहिजे. एखादा जर विद्यार्थी असेल तर तो आपण म्हणतो त्यांनी अभ्यास केला पाहिजे. एखादा खेळाडू असेल तर आपण म्हणतो की त्यांनी सराव केला पाहिजे. एखादा कलाकार असेल तर तो म्हणतो मी रियाज करतो. तसे भक्त जे परमात्मे प्राप्तीसाठी काही करणारे असतील किंवा या परमार्थ मार्गामध्ये आले असतील, भक्ती मार्गामध्ये आले असतील, तर त्यांना उपासनेला पर्याय नाही. स्वरूप फक्त बदल एवढं आपण बघितलं. मग अशी उपासना म्हणजे साधं आहे. म्हणजे आपलं छोटंसं आसन घालून देवाजवळ बसणे आणि त्याच्याशी काहीतरी नातं जोडणे. इथे कुठेतरी आपण कमी पडतो नातं जोडण्यामध्ये. आणि म्हणून त्याच्याशी संधान बांधता आलं पाहिजे. आणि संधान बांधताना हे निर्विवादपणे सत्य आहे की ते ज्याची उपासना करतोय ते चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. हा भाव धारण करून आपल्याला उपासना केली पाहिजे. हे उपासनेचं मर्म आहे. एवढं बघितल्यानंतर उपासनेच्या 2 व्याख्या खूप ज्या आहेत त्या अगदी गाजलेल्या, ज्याच्यामध्ये एक आहे ती श्रीमद शंकराचार्यांची आणि दुसरी विनोबांची. तेवढ्या 2 व्याख्या बघूया आणि आपण प्रत्यक्ष आपल्या विषयाला सुरुवात करूया. उपासनेच्या संदर्भामध्ये आचार्य विनोबांची व्याख्या खूप सुंदर आहे. विनोबा असं म्हणतात, उपासना म्हणजे देवाजवळ बसणं नाही, तर आपण जिथे बसलो असू तिथे डोळे मिटल्याबरोबर देवाला अंतःकरणात प्रगट करायला लावणे याला उपासना म्हणतात. या उपासनेमध्ये साधकाचं सगळं सामर्थ्य आलेलं. कारण एक उपासक आहे, केलेली उपासनेची कृती आहे आणि उपास्य दैवत आहे. त्या उपास्य दैवताला अंतःकरणात प्रगट करायला लावण्या इतकं जर काही उपासना असेल तर तो अधिकार वाढवणंच आहे. ही साधी सोपी वाटली तरी अतिशय अवघड उपासना. व्याख्या कोणाची आहे तर आचार्य विनोबांची आहे. श्रीमद शंकराचार्यांची जी आहे ती आचार्यांच्या पिंडाला अनुसरून, तत्वज्ञानाला अनुसरून आहे. आणि तत्वज्ञानाला अनुसरून असणारे आचार्य आपल्याला अनुसंधान किंवा निधिध्यासन करायला सांगतात. भक्त असाल तर अनुसंधानामध्ये राहा आणि ज्ञान वैचारिक काही साधना करत असाल तर निधिध्यासनामध्ये राहा असे सांगणारे आचार्य उपासनेची व्याख्या करताना आपल्याला म्हणतात, समान प्रत्यय प्रवाहेन तैल धारावत यदासनम तदुपासनम. अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये एकच्या एक कोणता तरी प्रवाह. याचा अर्थ अंतःकरण वृत्तीने मन अत्यंत चंचल आहे, संकल्प विकल्प करणारं आहे. पण अवधारणात्मका वृत्ती सा चित्त, ते चित्त आहे आणि त्या चित्ताने जेव्हा एखादा विषय म्हणजे उपासनेचा विषय परमात्म्याला अंतःकरणाने धरून ठेवलेला आहे तेव्हा ते चित्त आहे. मग ती एकचा एक विषय जो पुन्हा पुन्हा अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये असेल तर जशी तेलाची धार संतत आहे तसं अखंड अंतःकरणामध्ये अनुसंधान असणं ही भक्तीची भाषा आहे. आणि त्या तत्वाचं अखंड स्मरण करणं, त्याचं चिंतन करणं हे निधिध्यासन आहे. निधिध्यासन याचा अर्थ त्याचा पाठीमागे लावून त्याचा साधक बाधक विचार करणं. निधिध्यासन आहे मागे तेच आखड तो ध्यासच घेतला पाहिजे त्याचा. ही भाषा जी आहे ती शंकराचार्यांची आहे. या 2 उपासनेच्या व्याख्या बघितल्यानंतर आपण 67 पासून ते 135 पर्यंत मनाचे श्लोक बघणार. हे बघताना समर्थांच्या श्लोकांच्या आधारानेच बघणार. समर्थ खूप सुरुवातीला उपासना, समर्थांचं जे उपास्य दैवत आहे ते श्रीराम आहे. हे सगळं करताना समर्थ आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट दासबोधामध्ये सांगतात. ते असं म्हणतात की जो अत्यंत निष्काम उपासना करतो, जो भक्त अत्यंत निष्काम उपासना करतो त्याचं सामर्थ्य इतकं विलक्षण असतं की त्याचा परिणाम म्हणून त्याला मिळणारं जे सामर्थ्य आहे तर त्याचं कार्य हे काळाला सुद्धा आटोपत नाही. हे जे विधान समर्थ करतात ते स्वतःच्या अनुभूतीवरनं करतायत किंवा स्वतःचं उपासना त्यांनी जी रामाची केलेली आहे, जो रामाचा आधार त्यांनी घेतलेला आहे, ज्या रामासाठी त्यांनी गृहत्याग केलेला आहे, ही त्यांची प्रचिती आहे. आणि त्या प्रचितीच्या आधारावरती ते सांगतात की जो निष्काम उपासना करतो त्याचं सामर्थ्य असं आहे की ते काळाला सुद्धा आटोपत नाही. आणि म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवबांना पूर्णपणाने पाठिंबाने 1100 मठांची स्थापना करणं आणि त्यातून त्यांचं संपूर्ण राज्य करण्याला, याचा अर्थ धर्म करण्याला मदत करणं, हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये समर्थ कार्य करतायत. कशाच्या बळावरती? उपासनेच्या बळावर.
याचा अर्थ उपासक केवळ एकटा राहत नाही, तो समाजाला विन्मुख नसतो, समाजाभिमुखच जो असतो. अशा प्रकारचं एक स्वतःच्या अनुभवावरनं समर्थ आपल्याला हा बोध देत आहेत. आणि मग त्या मनाच्या श्लोकांच्या आधाराने आपण आपल्याला समर्थ काय काय सांगतायत हे जरा बघूया बरं का. सुरुवातीला समर्थांचे म्हणजे 67 पासून जे आपण मनाचे श्लोक बघितलेत, ज्याच्यामध्ये ते म्हणतात घनश्याम रावण्यलोपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. हे सगळे जे आहेत ना ते त्याचं वर्णन आहे. कोणतं वर्णन आहे? त्याच्या रूपाचं वर्णन. मग त्या रूपाचं वर्णन केल्यानंतर ते गुणांचं वर्णन करतात. गुणांचं वर्णन केल्यानंतर ते कार्याचं वर्णन करतात. मग रामाचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. आणि जेव्हा रामाचं कार्य महत्वाचं आहे तेव्हा ते म्हणतात सुखानंदकारी निवारी भयाते. याचा अर्थ सुखानंद, सुख देणं हे ज्या रामाचं स्वरूप आहे तो आपल्या जीवाचं भयाचं निरसनच करून टाकतो. भय निघूनच जातं. परमपूज्य मंदाताई 1-2 गोष्टी आपल्याला खूप छान सांगतात. मुद्दाम उल्लेख करून सांगावंसं वाटतंय. त्यांनी असं म्हटलं की आपल्या संस्कृतीचं देणं काय हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या संस्कृतीचं विशेषत्वाने देणं असं आहे की आपल्याला 2 उपास्य दैवत त्यांनी दिलेली आहेत. एक म्हणजे श्रीराम आणि एक म्हणजे श्रीकृष्ण. एक त्रेतायुगातला, एक द्वापार युगातला. कशासाठी दिले? एकाच नारायणाचे अवतार आहे. पुढे समर्थांनी सगळ्या अवतारांचा विचार केलेला आहे आणि त्याचा सगळ्याला आपल्याला यात विचार करायचा आहे. मग एवढा विचार का केलेला आहे? हे 2 असे आदर्श पुरुष का ठेवलेले आहेत? तेव्हा ते म्हणाले ह्यांचं चरित्र जेव्हा आपण बघतो तेव्हा लक्षात येतं भगवान राम आयुष्यामध्ये कधी हरलेले नाहीत आणि भगवान श्रीकृष्ण आयुष्यात कधी रडलेले नाहीत. जीवनामध्ये आपल्याला अपयश नको असेल, जीवनामध्ये दुःख नको असेल तर या दोघांच्या उपासनेला पर्याय नाही. सरळ सरळ. आणि म्हणून सुखानंदकारी, अखंड आनंद देणं, सुख हे देणं हे कोणाचं काम आहे? तर ते रामाचं काम आहे. दोन्ही एकाच नारायणाचे अवतार आहे. मग असा हा राम कसा आहे? हा राम पूर्ण काम आहे. पूर्ण काम याचा अर्थ पूर्ण कामना पुरवणारा की सगळ्या कामनांना विश्रांती देणारा आहे? आता लक्षात येईल हा पूर्ण काम आहे याचा अर्थ आपल्या सर्व कामना, आपलं हवं नको पण त्या सगळ्यांना काय आहे तर तो विश्रांती देणार आहे, कामनांना विराम देणार आहे. म्हणजे ज्याने रामाला अंतःकरणामध्ये धारण केलेलं आहे तिथे कामनाच उमटत नाहीत. म्हणजे हवं नको पण हळूहळू संपलं जातं. इथे कामनांचा उगमच नाही. हे अतिशय महत्वाचं. मग आता जर आपण काही उपासना करत असू तर उपासनेचा परिणाम म्हणून हवं नको पण हळूहळू कमी झालं पाहिजे. हे उपासना करणाऱ्यांनी, साधकांनी, भक्तांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे मग 77 पासून समर्थ थोडं स्वरूप सांगायला सुरुवात करतात. ते सांगताना म्हणतात करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. आता करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. आता एकीकडे रूपाचा उच्चार आहे आणि एकीकडे स्वरूपाचा सुद्धा आहे. याचा अर्थ एक रूप आहे, एक स्वरूप आहे. शास्त्रांनी खूप छान म्हटलंय आपण आरशामध्ये जे बघतो ते आपलं रूप आहे. पण आपलं स्वरूप बघायचं असेल तर आरसा चालत नाही. तिथे श्रुती रूप आरसा किंवा उपनिषद रूप आरसा यांचा आधार घ्यावा लागतो. मग जे रूप आहे तेच स्वरूप आहे हे आपल्याला उपनिषदांच्या अध्ययनानंतर समजतं. आधी समजत नाही. म्हणून जे रूप आहे तेच स्वरूप आहे. हे रूपच स्वरूप जाणण्यासाठी बुद्धीने सगुण म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, जे जे सगुण आहे त्याच्या पाठीमागे निर्गुण तत्व आहे, जे जे साकार आहे त्या साकाराच्या पाठीमागे निराकार तत्व आहे. नाम आणि रूप जर मायेचं अंग असेल तर त्याच्या पाठीमागे अस्तिभाती प्रिय सच्चित आनंद ही सूक्ष्म रूप असली पाहिजेत. हे उपनिषदांमधून समजून घेतलं पाहिजे. म्हणून रूप आणि स्वरूप हे दोन्ही एकाच ठिकाणी ते सांगतात की नाम आणि रूप जे आहे ते कसं आहे ते साकार आहे आणि बाकीचं जे आहे ते कसं आहे तर ते निराकार जाणण्यासारखं आहे. आणि म्हणून करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे. जो जो रामाच्या संगतीमध्ये आला, ज्याने ज्याने रामाला अंतःकरणामध्ये धरलं त्या सगळ्यांना सगुणापासून निर्गुणापर्यंत नेण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे तर ते प्रभू रामाच्या, त्याच्या उपासनेचं आहे, त्याच्या नामाचं ते सामर्थ्य आहे. आणि तसं जर असेल तर आता आपण ते नाम कसं घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे? समर्थ त्या ठिकाणी म्हणतात मना पावना भावना राघवाची. याचा अर्थ जर आता तुमचं उपास्य दैवत राघव किंवा राम हे निश्चित झालं असेल, ज्यांचा कृष्ण असेल त्यांनी कृष्णाला लावून घ्या,
ज्यांनी गणपती असेल त्यांना गणपतीला लावून घ्या, ज्यांची देवी असेल त्याला लावून घ्या. तर आपल्यासमोर श्रीराम समर्थांनी ठेवलेत म्हणून मी रामाचा उल्लेख करते, कारण आपल्यासमोर मनाचे श्लोक आहेत. समर्थ म्हणतात मना पावना भावना राघवाची. आपली जी भावना करतो, भावना करणं अत्यंत महत्वाचं आहे. देवभावाचा भुकेला जितुका भाव तितुका देव. सनाबाई म्हणते की भाव जितका असेल तितका देव प्रगट आहे. मग भाव धारण करणं जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. भाव म्हणजे असणं, अभाव म्हणजे नसणं. याचा अर्थ परमात्मा आहे, देव आहे, हा भाव आपल्याला करावा लागेल. आणि मना पावना, मन जे विषयामध्ये गेलं तर ते पावन नाही. ते जर परमात्म्यामध्ये रामामध्ये आलं तर ती भावना पावन आहे. मग मना पावना भावना. आता भावना करणं याचा अर्थ ही जाणीवपूर्वक आपल्याला करावी लागेल. राघवाची याचा अर्थ परमात्मा तत्व आहे. प्रपंच तर आहेच, प्रपंचाची तुम्हाला अनुभूती आहे, पण याच प्रपंचामध्ये राम सुद्धा आहे हे आपल्याला सांगावं लागतं. मग प्रपंचाची भावना करण्याची गरज नाही, कारण तो आपल्या अनुभूतीचा विषय आहे. पण राम हा अनुभूतीचा विषय सध्या तरी नसल्यामुळे, प्रारंभीच्या टप्प्यात नसल्यामुळे समर्थ म्हणतात राम नावाची, राम या देवाची तो पावन आहे अशी भावना करणं. म्हणजेच काय की प्रपंचरूपी काटा अंतःकरणातून काढायचा असेल तर एका काट्याने दुसरा काटा काढावा. म्हणून प्रपंचरूपी विसंवादी काटा, जो आपल्याला दुःखदायक काटा आहे तो काढायचा असेल तर सुखदायक काटा म्हणजे संवादी विचार, विसंवादी प्रपंच काढण्यासाठी संवादी काटा किंवा संवादी विचार चिंतन म्हणजे राघवाचं चिंतन आहे. इतका शास्त्रशुद्ध विचार समर्थ आपल्याला सांगतात. आणि म्हणून मना पावना भावना या राघवाची. काय केलं पाहिजे तर राम जो आहे, राघव जो आहे तो अत्यंत पावन आहे, पवित्र आहे. त्या तत्वाला आपण अंतःकरणामध्ये धरलं पाहिजे. आणि पवित्र तत्व जेव्हा आपण अंतःकरणामध्ये धरतो तेव्हा मग हळूहळू, आता त्याला धरायचं म्हणजे प्रत्यक्ष रामाला धरता येत नाही, रामाला हात ठेवता येत नाही. मग आता रामाचं अंतःकरणामध्ये प्रवेश कसा व्हावा? परमात्मा जीवाच्या अंतरंगामध्ये प्रवेश कसा करतो? अनेक बाललीला आपण रामाच्या ऐकल्या आहेत, कृष्णाच्या ऐकलेल्या आहेत, अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्या फक्त गोष्टी म्हणून ऐकतो आणि आपण सोडून देतो. जशी त्या कालियाची कथा आपण सगळ्यांनी ऐकली. त्या कालियाच्या मुखामध्ये सगळे गोपाळ गेले आणि त्यांची सुटका करण्यासाठी कृष्ण पण त्याच्या त्याच्या जिभेवरून त्याच्या आतमध्ये शिरला. आणि मग त्यांनी टाळू फोडली, बाहेर आला, त्याचा उद्धार केला आणि सगळ्या गोपांना काढलं. ही कथा आपल्याला माहिती आहे. पण तिथे शास्त्र आपल्याला असं सांगतं, परमात्मा जेव्हा कोणत्याही जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो प्रारंभी नामाच्या माध्यमातून प्रवेश करतो. जर तो नामाच्या माध्यमातून करत असेल तर समर्थ तिथे आपल्याला नामाची कास धरायला सांगतायत. रामनामाची महती इथे सांगितले. मग जिथे रामनामाची महती आहे तिथे अनुसंधान आहे. पण समर्थांना तेवढंच अपेक्षित नाहीये. समर्थ काय म्हणतात बघा बरं. समर्थ असं म्हणतात निदिध्यास. समर्थांनी शब्द वापरले निदिध्यास. याचाच अर्थ की निदिध्यास करणे, याचा अर्थ केवळ रामनाम मुखाने न म्हणणं, रामाच्या स्वरूपाचं चिंतन करणं आणि त्याचा निदिध्यास करणं. याचा अर्थ त्या स्वरूपाचं चिंतन करून करून त्या ध्यासाने कसं होतं, एखादी ध्यास घेतल्यानंतर ते घडूनच जातं. समर्थ एक सिद्धांत सांगतात, जयासी जे ध्यान तयासी ते प्राप्त जाण. किती साधे भारत. भृंग कीटक न्याय सांगितलाय साधा. एक अळी आहे फुलपाखराची, त्या अळीला ते फुलपाखरू आपल्या मिशीसारख्या अत्यंत कठीण भागाने टोचतं. अळीला अत्यंत वेदना होतात आणि त्या अळीला वेदना झाल्या की ती अळी भयंकर दुःखाने होरपळते आणि ती विचार करते, कोणी मला दुःख दिले, कोणी मला दुःख दिले. ती वेदना आणि दुःख देणारं ते रूप, ती वेदना आणि ते दुःख देणारं रूप, ती वेदना आणि ते दुःख देणारं रूप. अखंड ते रूप आठवण्याचा प्रयत्न करते आणि ज्यांनी वेदना दिल्या त्याचं स्मरण. परिणामी ते रूप आठवता आठवता एक दिवस तिचं अळीचं अळी पण निघून जातं आणि ते फुलपाखरूच होऊन जातं. अगदी तसंच निदिध्यासनामध्ये ज्याचं निदिध्यासन करतो त्याचं ते स्वरूप प्राप्तच होऊन जाणं अपेक्षित आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की नामाची कास धरणं,
सदा राम नामे वदा पूर्ण कामे. पूर्ण काम व्हायचं असेल तर निदिध्यास त्या नामाचा घेतला पाहिजे. आणि म्हणून निदिध्यास घ्यायला सांगितलंय. त्या नामाचा निदिध्यास, रामाचा निदिध्यास म्हणजेच पर्यायाने स्वरूपाचा ध्यास आहे. म्हणजे स्वरूपाचा ध्यास समर्थ आपल्याला घ्यायला सांगताय. आणि मग असा आधार तर दिला पाहिजे ना आपल्याला. कोणी असं नाम घेतलं तर आपण विश्वास ठेवू समर्थांवरती. मग ते असं म्हणतात पार्वतीश जो आहे, साक्षात शिवशंकर जो आहे, त्यांनी हे नाम घेतलेलं आहे. कशासाठी घेतलंय? जेव्हा हलाहलाचं प्रश्न केलं गेलं तेव्हा त्यांनी ते घेतलं आणि त्या नामाच्या साह्याने त्याचं विष उतरलं. शिवशंकराचं पार्वतीशाचा विषाचा जो उतारा आहे त्या औषधासाठी त्यांनी घेतलेलं नाम. आणि ते म्हणतात निवाला तापसी चंद्रमौली. निवणे म्हणजे अत्यंत शांत होणे, क्रोधरहित होणे, विषय रहित होणे, कुठेही नाही की सगळ्यापासून अत्यंतिक शांत होणे. निवणे म्हणजे शांत होणे. मग रामनामाच्या साह्याने समर्थ आपल्याला निवायला सांगतायत. आपल्या मनाचे पापड क्षणाक्षणाला मोडत असतात. खरंच आपण ते निववण्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का? त्याचा विचार केला तर लक्षात येईल की एकीकडे आपण नामे घेत असतो, ग्रंथही वाचत असतो, सगळं करत असतो, पण तरी सुद्धा मनाच्या विरुद्ध जरा झालं तर आपले फार तगमग होते. आपण शांत नाही राहू शकत. आपल्याच आपल्यावरती चिडचिड होते, काहीतरी होत असतं. निवणं ज्याला म्हणतात ते निवणं होत नाही. आणि म्हणून निवणं केव्हा होईल? जसं शिवशंकराने हलाहलाचा दाह पचवण्यासाठी रामनाम घेतलं तसं जो राम शाश्वत आहे, अमृत तत्वाचा आहे, त्या अमृत तत्वाचं सेवन राम म्हणून केलं तर त्या विषाचं सुद्धा काय होतं? अमृत होतं. आपल्या वेणास्वामींच्या चरित्रात तेच आहे. अमृत विष दिलं पण त्याचं अमृत झालं. मीराबाईंचं चरित्र बघितलं तर तेच आहे की ज्यांनी काय सेवन केलेलं आहे? विषाचं सेवन केलेलं आहे, पण त्या विषाचा कोणताच परिणाम झालेला नाही. त्याचा परिणाम काय झाला? अमृत म्हणून झाला. कारण अमृत तत्व राम अंतःकरणात होता, राम वैखरीत होता, राम सर्वांगामध्ये होता आणि म्हणून त्या कोणत्याही विषाचा परिणामच त्या ठिकाणी झालेला नाही. मग जर त्या विषाचा जे खरंच विष प्राण घेणार आहे त्याचा परिणाम होत नाही तर जे विषय तुम्हाला आम्हाला बांधून टाकतात त्या विषयापासून श्रीरामाच्या नामाने नक्कीच आपण कसे होतो? मोकळे होऊ की नाही? विषती म्हणजे जो बांधून टाकतो. रूप हा डोळ्यांना बांधून टाकतो, शब्द हा कानाला बांधून टाकतो. प्रत्येकाचे विषय वेगळे वेगळे आहेत. प्रत्येक इंद्रियांचं अन्न वेगळं आहे. तिथे तिथे ते विषय बंधनातच पडलेले आहेत. त्या सगळ्यापासून जर अलगद आपल्याला सुधारणा सोडवणूक करून घ्यायची असेल तर नामाच्या साह्याने, रामाच्या चिंतनाच्या साह्याने करायचे असं सांगितलंय. आणि म्हणून पार्वतीशाने काय केलं तर पार्वतीशाने काय केलं असेल तर अमृत तत्व जे आहे तेच अंतःकरणामध्ये धरलं. आणि ते अंतःकरणामध्ये धरल्यानंतर नुसतं ते धरलं नाही तर त्याचं चिंतन केलं आणि अखंड त्याला अंतःकरणामध्ये ठेवले. आणि म्हणून शिवशंकर कसे झाले? निवाले, शांत झाले. क्रोधित आहेत पण चटकन कसे होणार आहेत? शाप द्यायलाही प्रवृत्त होणारे आहेत, पण तरी पण ते निवणे म्हणजे अत्यंतिक अंतरंगातून शांत झालेले आहेत असं सांगितले. मग काही कथांचा समर्थ आधार घेतात बरं का. इथे पण समर्थाने शिवशंकरांची जी लीला आहे ती कोणती घेतलेली आहे तर समुद्र मंथनाची लीला घेतली. ज्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली त्याच्यातूनच हलाहल निघाली. आणि मग ते हलाहल प्राशन कोणी केलं तर शिवशंकरांनी केलं आणि तो संदर्भ समर्थाने इथे घेतला. म्हणजे काही पौराणिक संदर्भ सुद्धा समर्थ आपल्याला घेतात आणि हे सगळे विषय जे आहेत ते समर्थ आपल्याला समजावून सांगतात. पुढे समर्थाने जो पौराणिक आधार घेतलेला आहे तो म्हणजे कोणता असेल तर बलशाली असणारा काम. काम म्हणजे कोणती इच्छा? काम याचा अर्थ आपण काम हा शब्द म्हणजे काम अशा अर्थाने वापरतो, अशा अर्थाने नाहीये. भक्तिशास्त्रामध्ये काम हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरलाय. समजा तुम्ही आम्ही एखाद्या कीर्तनामध्ये गेलो आणि कीर्तनकार नामसाधना करताना आपल्याला टाळी वाजवायला सांगतात आणि तेव्हा जर टाळीच आपण वाजवली नाही तर परमेश्वराच्या नादब्रह्माचा आपल्याला काम नाही असा त्याचा अर्थ कीर्तनकार काढतात.
कारण कीर्तनामध्ये गेलो असो तर कीर्तनामध्ये परमात्मा हाच काय एकमेव विषय असतो आणि तिथे नाम ब्रह्माबरोबर नाद ब्रह्माबरोबर टाळी वाजवणं हे सहज काय आहे, तर परमेश्वराशी एकरूप होण्याचं ते साधन आहे. पण तिथे आपल्याला असं वाटतं टाळी वाजवताना कोणी बघितलं तर मी कसं काय नाम घ्यायचं आणि मी कसं काय गायचं, म्हणून आपण गप्पच बसतो. याचा अर्थ परमेश्वर प्राप्तीसाठी गुणानुसंधानाचा सुद्धा काम नसेल तर परमेश्वराची प्राप्ती होईल का? नाही होत. मग काम हा शब्द किती व्यापक वापरला. मग लौकिकातला काम आपलं अधपतन करणारा आहे, पण परमेश्वराचा असणारा त्याची इच्छा, त्याच्या प्राप्तीची तळमळ, हा काम जो आहे तो ऊर्ध्वगतीचा काम आहे. म्हणून काम एक आपल्याला अधोगतीला नेणारा आहे, एक ऊर्ध्वगतीला घेणार आहे, असं चिंतन आपल्याला करावं लागेल. आणि मग बलशाली काम म्हणजे कोणाकडे आहे? जो साक्षात कामाचा कामदेव कोण आहे? तर मदन आहे. मदन म्हणजे जो काय आहे, तर तो सगळा पतनच घडवणार आहे. पण अशा या कामाला कोणी जिंकलेलं आहे? समर्थ त्या ठिकाणी स्वतःचं त्यांचं उपास्य दैवत असणारं, जे त्यांचं स्वतःचं स्वरूप आहे, ज्याचा ते अवतार आहेत, त्या मारुतीरायाचा उल्लेख करतात आणि ते म्हणतात की जगी जो ब्रह्मचारी असणारा मारुती आहे, त्यांनी काय केलेलं तर बलशाली कामाला जिंकलेलं आहे. आता बलशाली काम याचा अर्थ कोणताही काम त्याच्या अंतःकरणामध्ये नाहीच आहे. हनुमंताचा जो काम आहे त्याचा काम त्याला एकच पाहिजे, ते म्हणजे राम. बस. रामाच्या भक्तीशिवाय रामसेवेशिवाय त्यांनी काहीही मागितलं नाहीये. जो हनुमंत, जो मारुती नित्य कोणाच्या चरणी नत आहे, तर त्या राघवाच्या चरणी, रामाच्या चरणी नित आहे, तो ब्रह्मचारी आहे. आता ब्रह्मचारी हे आपल्याकडे 4 आश्रम आहेत. पहिला आश्रम ब्रह्मचारी. मग त्याच्या ब्रह्मचार्य आश्रमामध्ये ब्रह्म हा शब्द ज्ञानाला पर्याय म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये बऱ्याच वेळेला वापरला जातो. म्हणून ब्रह्मचारी याचा अर्थ ब्रह्मतत्वासाठी आचार म्हणजे ज्ञानासाठी आचार. म्हणून ब्रह्म यज्ञ ज्याला म्हटलेलं आहे त्या ब्रह्मयज्ञामध्ये काय अपेक्षित आहे? अध्यात्मशास्त्र म्हणतं की गृहस्थाश्रमामध्ये असतील तर 5 यज्ञ केले पाहिजेत. त्यातला शेवटचा सगळा यज्ञ ब्रह्मयज्ञ. आणि ब्रह्मयज्ञ म्हणजे अध्ययन केलं पाहिजे. जे अध्ययन केलंय त्याचं अध्यापन केलं पाहिजे. म्हणजे ज्ञान मिळवणं, मिळवलेलं ज्ञान कोणाला तरी सांगणं, याला ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे. माझा ज्ञानासाठी जो आचार आहे तो ब्रह्मचर्याश्रम आहे. मग असा ब्रह्मचारी कोण आहे? तर तो मारुती बलशाली असा असणारा, की तो कसा आहे तर अत्यंत बलशाली आहे. आणि म्हणून मदनाला त्यांनी काय केलेलं आहे? जिंकलेलं आहे. तो त्याच्याकडे अत्यंत बलाच्या सामर्थ्याने, बुद्धीच्या सामर्थ्याने त्यांनी कामाला काय केलेलं आहे तर त्याचा पराजयच केलेला आहे. आणि असा तो कसा आहे तर ब्रह्मचारी असणारा कोण आहे तर तो हनुमंतराय आहे. आणि या ब्रह्मचार्याचं वैशिष्ट्य हनुमंताचं काय आहे? हा, आपल्याकडे 7 चिरंजीव आहेत. श्लोक आपल्याला माहिती आहे. आता तिथे गेले तर कदाचित मी तिथे रमेन, पण आपल्याला सगळ्यांना श्लोक माहिती आहे. त्यातले 2 जण ब्रह्मचारी आहेत. त्यातले एक आहेत परशुराम आणि दुसरे आहेत हनुमंतराय. परशुराम जे आहेत ते अत्यंत पराक्रमी आहेत. हनुमंतराय पण पराक्रमी आहे. पण परशुरामांना मी ब्रह्मचारी आहे याचं अखंड भान आहे. आणि भान असल्यामुळे मी ब्रह्मचारी, मी ब्रह्मचारी, मी ब्रह्मचारी आणि मी सामर्थ्याने युक्त असं भान आहे. आणि इथे हनुमंताला हा ब्रह्मचारी आहे, पण मी ब्रह्मचारी आहे याची इतकी सहजता आहे. आणि त्यामुळे मी ब्रह्मचारी आहे आणि त्यामुळे माझं सामर्थ्य अधिक आहे याचं त्याला भानच नाही. हा दोघांमधला फरक आहे. परशुरामांचं बल जे आहे तेही अत्यंत श्रेष्ठ आहे, कमी नाही आहे. त्यांचं तप जे आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. पुढे समर्थांनी याच उपासनेच्या ठिकाणी आपल्याला त्यांचंही महती पटवून देते. ती कथा आपण बघणार आहोत. पण तरीही इथे आपल्याला लक्षात येईल की परशुरामांमध्ये ब्रह्मचार्याचा अहंभाव आहे जो हनुमंताकडे नाही. आणि मग समर्थ आपल्याला हळूहळू रामनामाकडून कुठे घेऊन येतात तर ते हरिनामामध्ये येतात. आता आपल्याकडे खूप छान विचार आहे बरं का, की रामकृष्ण हे वेगळे नाहीतच. दोघेही सगुण अवतार आहेत आणि ते नारायणाचे अवतार आहेत. आणि त्यामुळे
कोण आहे? एक जो आहे तो आचरणीय आहे आणि एक अनुसरणीय आहे. आचरणीय आहे याचा अर्थ रामाचं चरित्र आचरणीय आहे, कृष्णाचं अनुसरणीय आहे. म्हणजे कृष्णाचा विचार घेण्यासारखा आहे. बाकी सगळ्या लीला आनंदाने घ्यायच्यात आणि बाजूला ठेवायच्या. म्हणून रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार हाच धागा समर्थाने घेतला आणि समर्थ म्हणतात हरिनामाचं महत्व समर्थ सांगतायत आणि हरिनामाचं महत्व सांगताना म्हणतात वेद, शास्त्र, पुराण या सर्वांचा विचार का, सर्वांचं सार काय असेल तर ते हरिनाम हेच त्या वेदांचं, पुराणांचं, शास्त्रांचं सार आहे. आणि म्हणून वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची काढीला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. याचा अर्थ वेदांचं सार काय आहे? ओंकार हे वैदिक नाम, हे वेदांचं सार आहे. रामायणाचं सार काय आहे? राम नाम हे रामायणाचं सार आहे. भागवताचं सार काय आहे? तर कृष्ण 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 हेच काय आहे? तर ते त्याचं सार आहे. याचा अर्थ प्रत्येक ग्रंथाचं ज्या अवताराचा तो ग्रंथ आहे त्याचं सार कोणतं असेल तर नाम हे त्याचं सार आहे. आता नाम या नामामध्येच सगळं सामर्थ्य आहे. कशासाठी बघा, कारण ना म्हणजे नारायण, म म्हणजे महालक्ष्मी, ज्ञान आणि शक्ती या दोन्हीचं जिथे एकत्रीकरण आहे ते काय आहे तर ते नाम आहे. दुसरं ना आणि म याचा अर्थ ना म्हणजे नारायण आणि म म्हणजे मनाचा लय करणे. जिथे मनाचा लय केला जातो ते साधन कोणतं आहे तर ते नाम आहे. म्हणून नारायणामध्ये, परमात्म्यामध्ये जीवानी आपल्या मनाचा लय केला पाहिजे. ते साधना ते कोणतं तर ते नाम. सुंदर, किती छान सांगितलंय. मग असं हे जर नाम असेल तर समर्थ म्हणताय भवाचे मूळ नाहीसं करणं हे काम कोणाचं आहे तर ते नामाचं आहे. तर भवाचं मूळ नाहीसं करणं म्हणजे भवसागराचं वैशिष्ट्य काय आहे? किती सोपं समर्थ सांगतात बघा. भवसागराचं वैशिष्ट्य एकमेव कोणतं असेल तर भवसागर याचा अर्थ तुम्हाला आम्हाला मायेचे तडाखे बसतात. भवसागरामध्ये द्वैत आहे. द्वैताचे जेव्हा तडाखे बसतात तर द्वैताचे तडाखे बसताना आपल्याला विकारांमुळे तडाखे बसतात. हे विकारांचे तडाखे बसू नयेत असं वाटत असेल तर द्वैताचं मूळ उखडलं गेलं पाहिजे. आता मूळ जेव्हा उखडलं जातं तेव्हा झाड जे आहे ते मुळासकटच निघून जातं. मग झाड तगेल काय? तसं देहरूपी हे जे वृक्ष आहे त्याचं वासनेचं मूळ काढून टाकणं, द्वैताचं मूळ काढून टाकणं म्हणजे भवाचे मूळ, भवाच्या मूळ काढणं म्हणजे आता जग नाहीसं होणार आहे का? इथे जग नाहीसं होणार नाही, प्रपंच नाहीसं होणार नाही, आपल्या आजूबाजूचे कोणतेही नातेवाईक नाहीसे होणार नाही, सगळे असायचे तसेच असणार आहेत. आपल्याला त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी प्राप्त करून घेणं याला साधना म्हणतात. मग आता भवाचं मूळ कशामध्ये आहे तर भवाच्या वास्तवतेचे भान आहे असं वाटत असेल तर तो भव त्रास देणार आहे. पण आजूबाजूचं जे भव आहे, जे जे आहे त्या कसं आहे तर त्याला सत्यत्वच दिलं नाही, ते सत्यच नाही, ते असून नसल्यासारखं आहे. म्हणजे ते कसं आहे, अजात आहे. एक तर अजातवादामध्ये जाणं आणि समजा अजात नसेलच तर मग काय? आता तर ते माईक आहे म्हणणं. दोन्हीकडे आपली आसक्ती निघून गेली की नाही? नामाच्या साह्याने, नामचिंतनाच्या साह्याने आपली आसक्ती, आपले विकार आपल्याला हळूहळू कमी करून घ्यायचे. आणि हे नाम हे काम करतं. म्हणून भवाचं मूळ नाहीसं करणं आणि भवाचं मूळ नाहीसं करणं, भवाचं मूळ याचा अर्थ अत्यंत सूक्ष्म अशा आपल्या वासना, ज्या वासनांचे ठसे आपल्या अंतःकरणावरती आहेत, जाता जात नाहीत, ते घालवायचे असतील तर अंतःकरणावरचे ठसे जर असेल, आपण पेन्सिलीने लिहिलं की खोड रबराने काढून पुसून टाकतो, पण पेनने लिहिलं तर पुसता येतं का? नाही होत. तसं अंतःकरणावरच्या वासना काढून टाकण्याचा खोड रबर परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात कोणतं असेल तर ते परमात्म्याचं नाम आहे. पण ते साधं नाम नाही, त्या नामावरती भगवत प्रेमाच्या अंतःकरणाचा ठसा उमटला पाहिजे. असा जर भगवत प्रेमाच्या ठसाने आपण नाम घेतलं तर वासना आपल्या काय होतात, समूळ नाहीशा होतात
आणि मग त्या वासना जेव्हा नाहीशा होतात, नाही तर वासना ज्या वास करून राहिलेल्या आहेत त्या जातच नाहीत, त्यांनाच वासना म्हणतात. पण नामाच्या साह्याने या सगळ्या निघून जातात. आणि म्हणून भवाचं मूळ कशामध्ये आहे, तर ते नामसाधनेमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, की नामसाधनेमधून आपण हळूहळू त्याच्यातून बाहेर पडायचं आणि या वासनेतून आपल्याला बाहेर पडायचं. आणि मग पुढे समर्थाने खूप छान विचार मांडले बरं का. हरिचिंतन, हरिनाम घ्यायचं. आणि हरिनामामध्ये समर्थ काय म्हणतायत, हरिचिंतने अन्न सेवित जावे. किती सुंदर विचार आहे पहा. हरिचिंतने अन्न सेवित जावे. आयुष्य आपलं काय किती राबत असतो, सगळं करत असतो. संतांचे खूप छान विचार आहेत बरं का. आपण कधी इतका विचार नाही करत बरं का. संत वचन आहेत, एक वित्तभर पोटासाठी किती करसे तू आटा आटी, रे ऐक मानवा तुला सांगतो तुझ्या हिताच्या गोष्टी. एक विधभर पोट आणि एक बोटभर जीभ, त्याच्यासाठी किती आटाटी करतो. आयुष्यभर राबतो, आयुष्यभर राबतो. आयुष्य सगळं कशामध्ये गेलेलं आहे, तर ते उदरभरणामध्येच गेलेलं आहे. उदरभरणामध्ये गेलेलं आयुष्य कशासाठी, ते फक्त पोटासाठी. आणि म्हणून कृष्णाची लीला ऐकतो. दामोदर आहे, त्याच्या आईने त्याला पोटाला दोरी बांधली. दाम म्हणजे दोरी, म्हणजे पोट. उदराला त्यांनी काय केलं, आईने पोटाला त्याच्या दोरी बांधली, ती दामोदर लीला आहे. अहो त्याच्या पोटाला मग त्याच्या आईने दोरी बांधली, ती तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही आम्ही सुद्धा सगळे उदराने बांधलेलोच आहोत. भूक आणि तहान सहन होते का? ज्या वेळेला आम्हाला तहान आणि भूक सहन होत नाही, तेव्हा जीव पापाला प्रवृत्त होतो, लक्षात घे. आणि म्हणून प्रत्येक जीव हा त्या उदराने बांधलेलाच आहे. क्षुधा आणि जे आहे कृष्णा यांनी प्रत्येक जीव बांधलेला आहे. आणि हे ज्या क्षणी समजेल तेव्हा आपण हळूहळू बाहेर पडू. आणि म्हणून हरिचिंतने अन्न सेवित जावे. अन्न सेवन करायचं, अन्न सेवनाला नाही म्हटलेलंच नाही, पण हरिनाम नाही घेतलं तर ते आपल्याला बांधून टाकणार आहे. आणि हरिनाम म्हणून जेव्हा आपण घेऊ तेव्हा तेच अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करू. हरिनाम घेऊन शिजवलेलं अन्न, हरिनाम म्हणून ग्रहण केलेलं अन्न, हरीला समर्पित करून केलेलं अन्न हा प्रसाद आहे. आणि जेव्हा प्रसाद भक्षण करू तेव्हा जीवनाचा प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच अन्न केवळ नुसतं अन्न म्हणून सेवन केलं तर मात्र ते आपल्याला बांधून टाकेल. आणि म्हणून मग पुन्हा पुन्हा अरे इतकं चांगलं मला कधी मिळेल, पुन्हा खायला मिळेल किंवा नाही, आता वाटच बघत बसणं. आज किती छान पदार्थ खाल्ला, परत कधी तिकडे जाता येईल, परत कधी तसा चांगला मिळेल का, मला नाही मिळाला दुसऱ्याला मिळाला, झालं विचाराचं चिंतनच सुरू झालं. अन्नाने बांधूनच टाकलं. आणि म्हणून बांधूच नाही असं वृत्ती कुठे बांधू नये म्हणून समर्थ इतकं हळुवारपणाने आपल्याला शिकवत आहेत. आणि ते शिकवताना म्हणतात हरिचिंतने अन्न सेवित जावे. आता हरी हे रामाचं स्वरूप असेल, हरी हे रामाचं स्वरूप असेल तर आपलं जीवन यज्ञ आहे. ऋग्वेद आपल्याला सांगतो की तुमचं आमचं जीवन हा एक यज्ञ आहे. आणि यज्ञामध्ये काहीतरी आहुती घालायची असते. इथे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला कर्माची आहुती घालायची आहे. आणि प्रत्येक कर्म इदम न मम म्हणून ती कर्माची आहुती घालायची. मग इदम न मम म्हणून जेव्हा कर्माची आहुती तुम्हाला आम्हाला घालायची आहे तेव्हा तो जीवन यज्ञ आहे. मग जीवन यज्ञामध्ये जेवण करायचं नाहीये का? करायचंच आहे. कसं नाही करायचं? पण शास्त्र समजून घेऊन करायचंय. नाथांनी हा विषय खूप सुंदर समजावून सांगितलाय. नाथ म्हणतात आपण जेवायला बसतो, थोडा विचार करा. जेवण करताना काय करतो? भूक लागलेली असते आणि म्हणून आपण अन्न सेवन करतो. अन्न सेवन केल्याबरोबर पहिल्यांदा काय घडतं? क्षुधा नाश होतो. म्हणजे भूक शांत होते की नाही? पहिल्या टप्प्यावरती क्षुधा नाश होते. त्याच्यानंतर ते अन्न पोटात जातं. पोटात गेल्यानंतर आपल्याला पुष्टी देतं. म्हणजे जसं अन्न क्षुधा नाश करतं तसं ते पुष्टी देतं. आणि तुष्टी म्हणजे समाधान सुद्धा देतं. म्हणजे एक भोजन आपल्याला क्षुधानाश, तुष्टी आणि पुष्टी या तिन्हीची आपल्याला एका अन्न ग्रहणाने तात्काळ प्राप्ती होते. तसं एकदा भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं की सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा, त्याचं सत निरपेक्ष अस्तित्व, चित निरपेक्ष ज्ञान, आनंद विषय निरपेक्ष आनंद
या सगळ्याची प्राप्ती हळूहळू त्याच नामाच्या साह्याने तुम्हाला आम्हाला होऊनच जाते. आणि म्हणून अन्न कसं ग्रहण करावं? हरी चिंतने अन्न सेवित जावे. हरीचं चिंतन करायला सांगितले बरं का, हरीचं नाम घ्यायला नाही सांगितले. किती थोडा बारका संतांची जी वाणी आहे, संतांचे शब्द आहेत, ते परतत्वाला स्पर्श करून येतात, तेव्हा ते अत्यंत चिंतनीय आहेत. आणि जर चिंतनीय असतील तर त्याचा विचारच करावा लागेल. आणि म्हणून हरिचिंतने अन्न सेवित जावे. कशासाठी चिंतन सेवित जावे? समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये म्हणतात बघा, आपण खातो अन्नासे, अन्न खाते आपण असे. जे अन्न मी खातो त्यातलं एखादं अन्न आपल्याला फारच आवडतं आणि मग ते आवडणारं अन्न आपण पुन्हा पुन्हा सेवन करतो. आणि ते पुन्हा पुन्हा सेवन केलं की तेच अन्न आपल्याला कुपथ्य होतं आणि तेच कुपथ्य आपल्या नाशाला कारणीभूत होतं. म्हणून आपण खातो अन्नासी, अन्न खाते आपणासी, एक सिद्धांत सांगितला. पुढे हळूहळू समर्थ याच अन्नाचे काही सिद्धांत सांगतात, अन्न सेवनाचे सिद्धांत सांगतात. उपनिषदांनी सुद्धा खूप विचार खूप छान सांगितलाय. तैत्तरीय उपनिषदामध्ये विचार येतो, अन्न जर ग्रहण करतो, अन्न ग्रहण केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला राहता येणार नाही. मग एक पथ्य तुम्हाला आम्हाला कायम पाळावं लागेल, ते म्हणजे अन्न न निंद्यात. अन्नाची कधीही निंदा करू नका. जे माझं उदरभरण करणारं आहे, जे मला शक्तीचं बळ देणार आहे, सामर्थ्याचं बळ देणारं आहे, बुद्धीचं बळ देणारं आहे, कारण ऊर्जेशिवाय मला बुद्धीचं बळही मिळणार नाही ना. मग त्या अन्नाचं निंदा करायची का? नाही करायची. अन्न न निंद्यात सांगितलंय. आणि मग पुढे म्हटलंय की ग्रहण करतो त्याचं चिंतन करणार, जसं समर्थ म्हणतायत हरिचिंतने अन्न सेवित जावे. तर हरीचं चिंतन करायचं अन्न सेवन करताना. म्हणजे काय करायचं? परमपूज्य अक्का वेलणकर म्हणून मोठ्या संत होत्या, ज्या आपल्या पदाच्या प्रमुख होत्या इथे मुंबई विभागाच्या. त्या नेहमी म्हणायच्या, कधीतरी विचार करा, आपण जेवायला बसतो आणि जेवायला बसल्यानंतर भरलेलं ताट आहे आणि ते ताट आपण बघितल्यानंतर लगेच आपण ग्रहण करायला सुरुवात करतो. पण तिथे थोडं चिंतन करा, परमात्म्याचं स्मरण करा, त्याला नैवेद्य दाखवा आणि मग हळूहळू आपल्याला ते अन्न सेवन करायचंय. पण सेवन करताना चिंतन केलं पाहिजे. जर मी पोळी खाते, जर मी भात खाते, तर ती पोळी म्हणजे काय आहे? कुठून आली? गव्हाच्या पिठाची आली. गव्हाचं पीठ कुठून आलं? गव्हापासून आलं. गहू कुठे आला? शेतावरती आला. मग त्या गव्हाच्या कणसाला कोणाचा आधार आहे? तर पृथ्वी तत्वाचा आधार आहे. पृथ्वीला कोणाचा आधार आहे? जलाचा आधार आहे. जलाला कोणाचा आधार आहे? तेजाचा आधार आहे. तेजाला कोणाचा आधार आहे? वायूचा आधार. वायूला कोणाचा आधार आहे? आकाशाचा. आकाशाला कोणाचा आधार आहे? ब्रह्मचा. पोळी खाताना केलेलं हे ब्रह्मचिंतन आहे. असं चिंतन हरिचिंतने अन्न सेवित जावे. हरीचं चिंतन करायला सांगतायत बरं का समर्थ. भोजनच ग्रहण करायचंय पण चिंतन हरीचं ब्रह्मचिंतन करायला सांगतायत, हे आवश्यक आहे. आणि म्हणून चिंतनातून अन्नचिंतनातून ब्रह्मचिंतनापर्यंत जाणं ही अखंड वैचारिक साधना समर्थ आपल्याला इथे शिकवत आहेत. आणि म्हणून जी स्थूल भूत आहेत ते स्थूल भूतातून सूक्ष्म भूताचं काय आहेत? तर ते त्याचं अन्न आहे. आणि मग आता समर्थ आपल्याला या अन्नातून, समर्थांचे अनेक प्रकरण आहेत. ते एक प्रकरण आहे समर्थांची मानस पूजा. हजारो पदार्थांचे नाव जेवणातल्या स्वयंपाकघरातल्या समर्थांनी दिले. कशासाठी दिले? ते सगळे अन्नाचे प्रकार. अन्न सेवन करा सांगतायत ते, पण ते सेवन करताना चिंतन करा असं म्हणतात. जसं आपण केलेल्या अन्नाचं सेवन करतोय तसंच कधीतरी मनामध्ये विचार आला पाहिजे, आत्ता मी अन्नाचं सेवन करतोय, तसंच काळारूपी त्या परमात्म्याचं मीही अन्नच आहे ना, एक दिवस तो माझं सेवन करणार आहे. आणि तेव्हा मला अत्यंत हळुवारपणे त्याच्या उदरामध्ये जायचंय. झालं, स्वरूपाचं भान आलं ना. मग आपली मर्यादा काय आहे? काळाचं मीही एक अन्न आहे हेही कळलं पाहिजे. इथे स्वरूपाचं भान असलं तरी स्वरूपाने मी नाही जाणार, पण शरीराने मी जाणार आहे, तेही मला कळतं. त्याच्या पुढे समर्थ म्हणतायत आणखीन अन्नाचं चिंतन करा. प्रत्येक भूत एकमेकापासून निर्माण झाली. कशी झाली? आकाश, आकाशात वायू, वायूत तेज, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधात अन्नम, अन्नात वीर्य, वीर्यात पुरुष. हा एकातून एक, एकातून एक, एकातून एक सगळे निर्माण झाले. जशी त्यांची निर्मिती झाली तसे उलट क्रमाने त्यांचा लय आहे.
म्हणून सगळ्यात शेवटी पृथ्वी तत्व निर्माण झालं. मग जलतत्वाचं अन्न कोणतं असेल? तर पृथ्वी तत्व हे जलाचं अन्न आहे, म्हणजे पृथ्वी जलामध्ये जाणार आहे. जलाची निर्मिती प्रकाशामधून असेल तर प्रकाशाचं जल हे अन्न आहे. प्रकाश हे वायूचं अन्न आहे. वायू हे आकाश तत्वाचं अन्न आहे. आणि आकाश निर्माण करणारं परब्रह्म, ज्यांनी त्या आकाशाची निर्मिती केली आहे, आकाश त्याच्यातच विलीन होणार आहे. जिथून ज्याची निर्मिती आहे तिथेच त्याचा लय आहे. हे अन्नाचं चिंतन आहे. समर्थ याला म्हणतात हरी चिंतने अन्न सेवित जावे. चिंतनाने परमात्म्यापर्यंत सहज जाता येतं. अमृत तत्वाच्या चिंतनाने अमृत तत्वाची प्राप्ती होते. आणि मग समर्थ म्हणतात देव कसा आहे? अन्नदाता असा असणारा देव आहे. अन्नदाता याचा अर्थ सगळं देणारा तोच आहे. देव शब्दाच्या 2-3 व्युत्पत्ती आहेत. त्यातली पहिली आहे दीयते इति देवहा, जे सगळं काही देणार आहे. आपले सगळे भोग देणारा कोण आहे? तर तो आहे. म्हणून दीयते इति देवहा. पुढे द्युतिमान प्रकाशते इति देवहा, जो ज्ञानस्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, तोही कोण आहे? तर देव आहे. मग दीयते इति देवहा पासून आपल्याला कुठे जायचंय आता? तर द्युतिमान प्रकाशते, त्या म्हणून देणाऱ्या देवापासून त्याच्या स्वरूपापर्यंत आपल्याला जायचंय. कशाच्या साह्याने? हरिचिंतनाच्या साह्याने. अन्न सेवन करत जावं, हा सगळा विचार आपल्याला समर्थ सांगतात. पुढे मग समर्थ आणखीन हळूहळू आपल्याला काही लीला पुन्हा सांगतात. आणि त्या लीलेमध्ये म्हणतात तिन्ही लोक जाळू शके कोण कोप येता. जेथे आता तिन्ही लोक जाळू शके कोप येता. कोप म्हणजे क्रोध, विकार. आपले षड विकार जे आहेत त्यातला एक विकार घेतलाय, काम क्रोध तथा लोभ. तस्माद एतम त्रयम तदेत. हे तिन्ही नरकाचीच द्वारं म्हटलेली आहेत. यांचा त्यागच करायला सांगितलंय. पण असा संताप, असा राग आला की काय घडतं? त्यांनी सांगितलंय की तिन्ही लोक जाळू शके कोप येता. कोप आल्यानंतर तिन्ही लोकांचं काय होतं? तर भस्म होतं. आता इथे कोणते लोक आहेत? तुमच्या माझ्या हरी म्हणजे शिवाचा आहे तिथे उल्लेख आहे. त्याचं सामर्थ्य इतकं आहे की त्याच्या कोपामुळे तीनही लोक जळले जातील. पण आपल्या सामर्थ्याने काय होणार आहे? आपल्या सामर्थ्याने लोकांवरती काहीच परिणाम होणार नाही, आपल्यावरतीच परिणाम होईल. आणि काय काय परिणाम होईल? शरीरावरती परिणाम होईलच होईल. एक कोणतं आहे? भुवन आहे. दुसरं भुवन कोणतं आहे? अंतःकरण रूपी 19 तत्वांचं भुवन आहे. ते सगळं खवळलं जाईल. आणि ते जेव्हा खवळलं जाईल, परिणामी काय होणार आहे? आपलं साम्यावस्था निघून जाईल. साम्यावस्था निघून झाली की आधी, व्याधी, उपाधी तिन्ही गोष्टी आपल्याला त्रास देणार आहेत. व्याधी शरीराचे त्राप, आधी म्हणजे मनाचं चांचल्य, आणि उपाधी म्हणजे बुद्धीचा अहंकार. या तिन्ही गोष्टी त्रास देणार आहेत. म्हणजे सूक्ष्म देहा ते भुवन सुद्धा काय झालं? ते नाहीसं झालं. आणि अत्यंत शांत स्वरूप असणारा तो देह, ज्या ठिकाणी आपण जाऊन बसून ध्यान करायचं, तिथली पण शांती निघून गेली. तिन्ही भुवन निघून गेली की नाही आपली. एक संताप आला की एका क्रोधाच्या, एका विकाराच्या जेव्हा आपण आहारी जातो तेव्हा आपल्यावरतीच असा परिणाम होतो की आपली शांती आपण घालवून बसतो. आणि म्हणून यासाठी काय करणं आहे? तर जपे आदरे पार्वती विश्वमाता. केवळ शिवशंकरच रामाचं नाम घेत नाहीत. जी विश्वाची माता असणारी पार्वती, जी विश्वाची जननी आहे, जिच्यापासून संपूर्ण हे ज्ञान, जिला पहिल्यांदा विश्वाचं ज्ञान शिवशंकरांनी सांगितलंय, सदाशिव समारंभ. ज्या सदाशिवाने जे आपल्या आदिशक्तीला हे सगळं ज्ञान सांगितले, ती जननी असणारी पार्वती माता, ती विश्वाची माता आहे. पण ती सुद्धा कोणाचं काय करते आहे? तर रामाचंच नाम घेते आहे. आणि म्हणून ती नुसतं नामाचं नाम घेत नाही, तर तीही त्याचा जपच करते आहे. आणि जप करणे याचा अर्थ स्मरणी घेऊन जपणे, याहीपेक्षा सूक्ष्म जप म्हणजे हृदयामध्ये ज्याला जपून हळुवारपणे ठेवायचं असतं त्याला जपणे म्हणतात. आम्ही आमचे दागिने जपतो की नाही? आम्ही आमचं धन जपतो की नाही? गुप्तपणे जपतो. तसं परमात्म्याला सुद्धा अंतःकरणामध्ये गुप्तपणे जपायचं असतं. मग अशी पार्वती माता, विश्वमाता, ती सुद्धा कोणाला जपतीये? तर ती रामाला जपतीये, समर्थ म्हणतात. आणि मग समर्थाने उल्लेख केलाय तो अजामेळ पापी वदे पूर्णता की तया मुक्ती नारायणाचे नामे.
आता ही कथा कशाला घ्यायची? परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात, प्रत्येक गोष्ट काय शिकवते याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अजामिळाची कथा ही अर्थवादाची कथा आहे. अर्थवाद याचा अर्थ अवास्तव स्तुती. आयुष्यभर ज्याने परमात्म्याचं नाम घेतलं नाही, अंतिम क्षणी मुलाच्या निमित्ताने नारायण म्हणाला आणि तो मुक्त झाला, हा अर्थवाद आहे. आयुष्यभर ज्यांनी परमात्म्याचं नाम घेतलेलं नाही, त्याच्या मुखामध्ये अंतिम क्षणी ते येणार नाही. तेव्हा आपण स्वतःला अजामिळ समजायचंच नाहीये. अर्थवादाची ती कथा आहे. अर्थवाद याचा अवास्तव स्तुती आहे. ती अवास्तव स्तुतीमध्ये आपण त्याच्या वाहत जायचं नाही. आणि म्हणून त्या कथेतून आपल्याला काय घ्यायचंय, की मी अजामिळ होणार नाही, अजामिळासारखं माझं घडणार नाही. मला मात्र जीवनभर जर नाम घेतलं तर अंतिम क्षणी येण्याची शक्यता आहे. आयुष्यभर जर नाम घेतलं तर अंतिम क्षणी नामाची वासना राहील आणि अंतिम क्षणी जर नामाची वासना राहिली तर अंते सामती सती, म्हणून पुढचा जन्म निदान नाम घेण्यासाठी नरदेह मिळेल एवढं तरी आपल्या स्वाधीन असेल की नाही? किती शास्त्र सुंदर सांगतं. शास्त्राचं अध्ययन अत्यंत सकारात्मक विचाराने दिलासा देणार. म्हणून नारायणाच्या नामाने जी मुक्ती आहे, नामसाधनेने जी मुक्ती आहे ती कशी आहे, तर ती वेगळ्या प्रकारची मुक्ती आहे. कारण तिथे वैचारिक साधना हळूहळू नाम आपल्याला नामीपर्यंत घेऊनच जात. असे सगळे हळूहळू समर्थ वैचारिक आपल्याला सांगतायत. आणि मग समर्थांनी उल्लेख केलाय भक्त प्रल्हादाचा. प्रल्हाद जो आहे त्या प्रल्हादाचा समर्थ 2 ठिकाणी उल्लेख केल्या पा एक 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 असे समर्थांना आपल्याला अवतार जसजसे झाले ना, त्या अवतारांच्या कथेमध्ये समर्थ आपल्याला घेऊन जात आहेत आणि त्यातून भगवत भक्ती आणि नामाची साधना कशी दृढ करतात समर्थ बघतायत. तर भक्त प्रल्हाद जो आहे ते लहानसं मुलं आहे, की पिता जो आहे तो अत्यंत पापभीरू आहे आणि त्या भक्त प्रल्हादाला तमोगुणी पिता जो आहे तो त्याला बघवत नाहीये. पिता पापभीरू तया पाहवे ना, त्याला बघवत नाहीये. म्हणजे पुत्र सत्वगुणी आहे आणि म्हणून पिता किती तमगुणी आहे, तो किती पाप करतोय, तो किती नारायणाचा द्वेष करतोय, हे त्या भक्त प्रल्हादाला बघायला आवडत नाहीये. प्रल्हादाला मात्र सर्वत्र नारायणाचं दर्शन आहे असा बोध तो पित्याला करतो आहे, पण पित्याला ते मान्यच नाहीये. आणि ह्याच्यासाठी भगवंताला जो अवतार घ्यावा लागला तो नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला ते नाही सांगायचंय. पण समर्थ जर इथे भक्त प्रल्हादाचा उल्लेख करत असतील तर भक्त प्रल्हादाचं काही वैशिष्ट्य आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. एक दिवस सहज बोलता बोलता मंदाताईंना एकाने प्रश्न विचारला, या भागवतातल्या कथा, पुराणातल्या कथा आम्ही किती दिवस ऐकायच्या? ध्रुवाची कथा किती दिवस ऐकायची? प्रल्हादाची कथा किती दिवस ऐकायची? श्रीकृष्णाची कथा किती दिवस आम्ही ऐकायची? त्यांनी तात्काळ दिलेलं उत्तर आहे, जोपर्यंत माझा प्रल्हाद होत नाही तोपर्यंत मी प्रल्हादाची कथा ऐकायची. जोपर्यंत मी ध्रुव होत नाही तोपर्यंत मी ध्रुवाची कथा ऐकायची. जोपर्यंत मी कृष्ण होत नाही तोपर्यंत कृष्ण लीला मी ऐकायची. किती सुंदर उत्तर आहे, स्पष्ट उल्लेख आहे बरं का. आता त्या प्रल्हादाची कथा सांगताना त्या नरसिंह भगवंतानी प्रल्हादाला दर्शन दिलं. नरसिंह भगवान त्या नरसिंह अवतारामध्ये दर्शन दिलं, हिरण्यकश्यपूला मुक्ती दिली. तो विचार नाही आपल्याला करायचा आहे. पण नरसिंह भगवंतांनी काय केलं असेल तर जे राजसिंहासन हिरण्यकश्यपू बसून अपवित्र झाला होता त्याच्यावरती नरसिंह भगवान बसून त्यांनी ते राजसिंहासन पवित्र केलं. मांडीवरती आपल्या प्रल्हादाला घेतलं. आणि तुमच्या आमच्यासाठी एक प्रश्न नरसिंह भगवान त्या बाल प्रल्हादाला विचारतायत, बाळा मला प्रगट करायला लावण्या इतकी तू काय उपासना केलीस हे जरा मला सांग. आता ते नारायणाला माहिती नाहीये का? नृसिंह भगवानांना ते माहिती नाही का? त्यांना ते माहिती आहे. पण ते हा प्रश्न प्रल्हादाला विचारतायत. बाल प्रल्हाद आहे, 4-5-6 वर्षाचा पोर आहे. त्याला विचारतायत की तू असं काय केलंस की ज्यामुळे मला सगुण रूपामध्ये प्रगट व्हावं लागतं हे जरा सांग. आणि भक्त प्रल्हाद, बाल प्रल्हाद नारायणाला सांगतोय, प्रभो भक्तीचे फक्त 6 प्रकार मी जाणतो. या पलीकडे मी काहीच केलं नाही. मी भक्तीचे 6 प्रकार काय आहेत ते सांगतो. 5-6 वर्षाचं पोर नारायणाला सांगते मी भक्तीचे 6 प्रकार जाणतो. त्यातला पहिला आहे नमस्कार. मी ज्याला ज्याला नमस्कार केला, ज्याला ज्याला वंदन केलं ते नारायणा एकच तत्व होतं. दुसरं आहे स्तुती.
व्यवहारामध्ये अनेकांची स्तुती केली असेल, नारायणा तुझ्या स्तुतीशिवाय मी काहीच केलं नाही. माझे छोटे छोटे सखे होते, ते मला विचारायचे, त्यांच्याबरोबर मी खेळ खेळायचो. एक दगड घ्यायचो, हा नारायणी म्हणायचो, त्याला फुलं घालायचो, त्याला पत्री घालायचो, हा विश्वाचा करताय असं सांगायचो आणि तो सगळ्यांचं रक्षण करताय असं सांगायचो. म्हणून खेळताना सुद्धा मी काय करायचो, तर तुझी स्तुतीच करायचो. एवढंच नाही, मी जे स्तवन करायचो, जो खेळ करायचो, जो अभ्यास करायचो लहानपणी, हे सगळं कर्मच होतं ना. पण हे सगळं कर्म मी तुला समर्पित करत होतो. म्हणून तिसरी भक्ती, छोटा असलो तरी कर्म आहेच ना, कारण तिथे कर्तृत्वाचा भाव आहे. मग हे सगळं मी कोणाला समर्पित करायचो, तर मी तुला समर्पित करायचो. चौथं म्हणजे मी जे जे काही केलं ना, ते तुझी सेवारूपी पूजा केली बरं का, दुसरं काहीच केलं नाही. मग मी अभ्यास करायचो, तर चला नारायणाची सेवा आहे. मी खेळ खेळतोय, तर नारायणाची काय आहे तर सेवा आहे. मी मित्रांशी गप्पा मारतोय, तर नारायणाची सेवा आहे. मी माझ्या मातेला मदत करतोय, तर मातेची सेवा म्हणजे नारायणाची सेवा आहे. सेवा रूपी पूजा मी केली असं बाल प्रल्हाद सांगते. पुढे त्यांनी म्हटले, मी तुझ्या आणखीन एकच मी काय केलं, तर अखंड तुझ्या चरण कमलांचं चिंतन केलं. चरणाचं चिंतन याचा अर्थ आपण संतांच्या चरणावरती मस्तक ठेवतो, डोक्याला स्पर्श नाही करत, डोक्याला नमस्कार नाही करत, संतांच्या चरणाला नमस्कार करतो. कारण चरण बुद्धिमस्तकामध्ये आहे. बुद्धी हे ज्ञान मिळवण्याचं साधन आहे. पण मिळवलेल्या ज्ञानाचा साठा कुठे आहे, तर तो चरणाच्या अंगठ्यामध्ये आहे. म्हणून सद्गुरूंच्या अंगठ्यावरती मस्तक ठेवायचं, कारण त्यांचा संकल्प झाला तर ज्ञानाचं संक्रमण होऊ शकतं. चरणकमल चिंतन, सद्गुरूंचं चरणकमल हे भक्ताचं निज धाम म्हणजे राहण्याची जागा असते. आपण अंतःकरणाने कुठं राहिलं पाहिजे, सद्गुरूंच्या चरणापाशी राहिलं पाहिजे. आणि म्हणून भक्त प्रल्हाद म्हणतोय, मी तुझ्या चरणाचं कमल चिंतन केलं. आणि 6वं म्हणजे मी तुझी काय केली, तर लीला कथन केली. एवढे 6 भक्तीचे प्रकार मी केले, याच्या पलीकडे काही केलं नाही. भक्त प्रल्हादाचा उल्लेख कशासाठी, तर अशा प्रकाराने 6 प्रकारची भक्ती करून ज्यांनी परमात्म्याचं दर्शन तर करून घेतलं, पण त्याच परमात्म्याने, त्या नारायणाने त्याला राजसिंहासन सुद्धा दिलं, म्हणजे लौकिकातलं वैभव सुद्धा दिलं. भगवंत जेव्हा कृपा करतो ना, तेव्हा 3 गोष्टी देतो. त्या सहजच देतो बरं का. भक्ती, भुक्ती आणि मुक्ती. याचा अर्थ भक्ती, परमात्म्याचं प्रेम. मुक्ती देतो याचा अर्थ बंधन सापेक्ष असणारे जिचे दिते तुम्ही आम्ही बांधलेलो असतो, त्यातून तो आपली सोडवणूक करतो. आणि भुक्ती म्हणजे सगळ्या प्रकारचे भोग जे जे त्याला मिळालेले असतात, ते भक्ताला सगळे मिळतात. आणि म्हणून भक्ती, भुक्ती आणि मुक्ती, भक्तीचे 3ही पदर भक्ताला सहजच प्राप्त होतात. हे प्रल्हादाला प्राप्त झाले. आणि म्हणून समर्थ कोणाचा उल्लेख करतायत, तर त्या भक्त प्रल्हादाचा उल्लेख करतायत. पुढे भक्त प्रल्हाद म्हणतोय की मला हा नामाचा संस्कार कुठे झाला, जेव्हा माझी माता कयाधू नारदांच्या आश्रमामध्ये होते, तेव्हा सत्संगतीमध्ये साधनेशिवाय साध्याची प्राप्ती आहे. आणि म्हणून उदरामध्येच नारायण नारायण हा संस्कार झाला. आणि म्हणून मी अखंड नामामध्ये दंग राहिलो. संस्कार कधीपासून आहे, मातेच्या उदरापासून. किती महत्वाचं आहे. प्रल्हादाची महती काय आहे बघ, मातेच्या गर्भामध्ये त्याला नारायणाच्या नामाचा पहिला संस्कार झालाय आणि त्या संस्कारामध्ये तो नित्य राहिलेला आहे. याचा अर्थ आपल्यावरती संस्कार करून घेण्याची जबाबदारी कोणाची, आपली आहे. कुणीतरी मला करेल वाटणे पाहिजे, आपणच आपल्याला ती करून घेणं आहे, हे समर्थ सांगतायत. आणि मग पुढे आता लक्षात येईल की समर्थ म्हणतात हरिनामाने पाषाण तरले. समर्थ हळूहळू आपल्याला नामसाधनेने पुढे घेऊन जात आहेत. आणि हरिनामाने पाषाण तरले, आता अनेक वेळेला आपण बघतो की हरिनामाने पाषाण तरले दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, 50च्या श्लोकामध्ये म्हणतात. मग हरिनामाने पाषाण करणं म्हणजे काय? खरंच दगड तरणं एक वेगळं आहे, की हनुमंतांनी राम लिहिलं, वानरांनी नाम लिहिलं आणि दगड टाकले आणि ते तरले, हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. पण हरिनामाने पाषाण तरले याचा एक अर्थ, गर्भित अर्थ, त्याला आपण एक लक्षार्थ म्हणतो आणि एक लक्षार्थ म्हणतो. लक्षार्थ काय आहे? लक्षार्थ हरिनामाने पाषाण तरणं म्हणजे
जो भक्त, जो साधक हरिनाम घेतो त्याचं अंतःकरण जे पाषाण रूपी काठिण्य असतं, ज्याला परमपूज्य डॉक्टर काका कडप्पा म्हणतात, ते हळूहळू काय होतं, त्या अंतःकरणाचं द्रवीभवन होतं. आणि जिथे द्रवीभवन होतं तिथे ते नाम परमात्म्याचं प्रेम रुजतं, हळुवार होतं. म्हणून नामे पाषाण तरले, पाषाणरूपी अंतःकरण सुद्धा बदलून जातं आणि या भवसागरामधून तो साधक तरला जातो. अंतःकरणाचा असणारे दोष निघून गेल्यानंतर अंतःकरणाचं द्रवीभवन होणं हे अतिशय महत्वाचं. जोपर्यंत द्रवीभवन होत नाही तोपर्यंत परमात्म्याचं प्रेम तिथे सिद्ध होत नाही. भक्तीची सिद्धी म्हणजे परमात्म्याच्या प्रेमाची सिद्धी आहे. निरपेक्ष परमात्म्यावरतीची प्रीती म्हणजे भक्ती आहे. मग ती भक्ती पाहिजे असेल तर अंतःकरणाचं द्रवीभवन झालं पाहिजे. आणि मग अंतःकरण जे पाषाणासारखं कठीण आहे, कठोर आहे, ते काय झालं पाहिजे, ते जर द्रवीभवन झालं तर तो साधक इथे या भवसागरातून तरुण जातो. म्हणून हरिनामे पाषाण तरले म्हणजे काय, जसे रत्नाकर म्हणजे वाल्या काय झाले, ते वाल्मिकी झाले, तरले गेले ना. धुंदुकारी सारखा अत्यंत दुराचारी सुद्धा कसा झाला, तर तो विष्णू लोकामध्ये गेला. याचा अर्थ पूर्व जीवन आणि नंतरचं उत्तर जीवन, धृतराष्ट्रासारखा आयुष्य जो कौरवांचा पिता आयुष्यभर दुराचार केला, पण अंतिम क्षणी सत्संगतीमध्ये जेव्हा प्रत्यक्ष साधना केली तेव्हा तरुणच गेले. कशाच्या साह्याने, अंतःकरणाचं द्रवीभवन झाल्याशिवाय करता येत नाही. म्हणून हरिनामे पाषाण तरले हा समर्थ आपल्याला काय देतात, तर पुढे दृष्टांत देतात. पुढे समर्थ म्हणतात, मुखे नाम येता अंतःकरणातली दोष जाती. मुखे नाम येता दोष अंतःकरणातले जातात. मग अंतःकरणामध्ये मल विक्षेप आवरणासारखे दोष तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहेत. निषिद्ध कर्माची इच्छा मल, मनाचं चांचल्य विक्षेप आणि स्वरूपाचं विस्मरण नसणं हा काय आहे, तर आवरण दोष आहे. हे सगळे दोष जे आहेत तर ते मुखामध्ये नाम आलं की जातात. मग वैखरीतलं नाम अत्यंत महत्वाचं आहे. मग वैखरीतलं नाम आपण अनेक वेळेला ही प्रक्रिया बघितली की नाम हे सगुण आणि निर्गुण उभयरूपी आहे. नाम सगुण निर्गुण उभयरूपी जसं आहे तसंच ते साध्य साधना उभयरूपी सुद्धा आहे. प्रारंभीच्या टप्प्यामध्ये नाम ही साधना आहे आणि त्यानंतर साध्याची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा नाम अखंड चालूच राहते. पडिले इंद्रिय वळणं म्हणून साध्याची प्राप्ती सुरू झाल्यानंतर अखंड वृत्ती नामाकार असणं हे साध्याचं स्वरूप आहे. असं जर असेल तर मग ते नाम म्हणजे काय आहे, तर नाम हे उंबरठ्यातले दिवा आहे. आणि म्हणून वैखरीतलं नाम समर्थ विशेषत्वाने उल्लेख करतात. प्रभाते मनी रामचिंतित जावा म्हणताना म्हणतात ना, कुठचं नाम आहे, तर वैखरीमधलं नाम आहे. वैखरीमधलं नाम म्हणजे काय, तर तो उंबरठ्यातला दिवा आहे. दिवाळीमध्ये जसं आपण दिवा पणती लावतो दारामध्ये उंबरठ्यामध्ये, त्या पणतीचा प्रकाश घरात आणि घराच्या बाहेर दोन्हीकडे पडतो. तसं वैखरीतलं नाम जे आहे ते सगुण निर्गुण उभयरूप आहे. शास्त्रांनी सुंदर दृष्टांत दिलाय. ताटातलं अन्न पंचपक्वान्नांनी भरलेले एक ताट तुमच्या समोर ठेवलं, किती वेळा बघितल्यानंतर माझं समाधान होणार आहे, नाही समाधान. आता कल्पना करा, ते पंचपक्वान्नाचं ताट मी खाल्लं, ते सगळं अन्न माझ्या पोटात गेलं, समाधान आहे का, नक्की नाही. अन्न पोटात गेल्यानंतर पुष्टी आहे बरं का, क्षुधानाश नक्की आहे, पुष्टी आहे, तुष्टी आहे, सगळं आहे. पण ते निराकार झाल्यानंतर, रसमय झाल्यानंतर त्याची चवच नाहीये, ते निरस झालं, कारण एक रस झालं. मग हाच दृष्टांत सगुण निर्गुणाच्या बाबतीत शास्त्र आणि समर्थ देतात. आणि म्हणून म्हणतात ते की ताटातलं अन्न पुष्टी देत नाही आणि पोटातलं अन्न तुष्टी म्हणजे समाधान देत नाही. पण तुष्टी, पुष्टी आणि क्षुधानाश तिन्ही कोणतं ना देऊ शकतं, तर ते वैखरीतलं नाम म्हणजे वैखर. जिव्हेवरती जेव्हा अन्न आहे तेव्हा ते चव पण देतं, विलक्षण आनंद पण आहे, आणि तुष्टी पुष्टी सगळंच आहे की नाही, क्षुधानाश पण आहे. तसं वैखरीतलं नाम हे काय आहे, तर ज्याचा नामी आहे तो आतही आहे आणि बाहेरही आहे याची परिपूर्णपणे जाणीव करून. आणि म्हणून ते अत्यंत महत्वाचं काय आहे, तर वैखरीतल्या नामापासून
प्रारंभ केला पाहिजे समर्थ सांगतात. मग पुढे ते म्हणतात की जीवाने काय केलं पाहिजे? नष्ट चांडाळ संग त्यागणे. संघ हा केव्हाही बांधून टाकणाराच आहे. ज्या 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 गोष्टी आपल्याला बांधून टाकतात तो संघ आहे. देहाचा संघ आहे, बुद्धीचा संघ आहे, धनाचा संघ आहे, ऐश्वर्याचा संघ आहे, नातेवाईकांचा संघ आहे, घराचा शिक्षणाचा संघ आहे. सगळ्या संघाने तुम्ही आम्ही राहत असतो. संघामध्ये असावं, संघाचा आधार घ्यावा, पण संघ आत नसावा. त्याचा वापर करून घ्यायचा आणि बाकी सोडून द्यायचंय आपल्याला. तिथल्या तिथे त्यांना ठेवता आलं पाहिजे. म्हणून तो संघ एखाद्या चांडाळाप्रमाणे आपली सगळी जीवन नाहीसं करणार आहे. आणि म्हणून नष्ट चांडाळ संघ धरू नका समर्थ म्हणतायत बरं का. मग काय करा, तर मन आणि बुद्धी कशामध्ये ठेवा? साधू संघामध्ये ठेवा. पण साधू संघामध्ये ठेवलं तर काय आहे, सत्संगामध्ये भगवंताशिवाय दुसरा विचारच नाही. वृत्ती अखंड भगवताकार. म्हणून सद्ग्रंथांच्या सहवासात तरी राहा किंवा सत्संगामध्ये राहा. म्हणून संघ त्याग. मग कोणता संघ? वस्तुत्याग आणि संगत्याग. वस्तुत्याग सोपा आहे, एखादी वस्तूच नाही घेणं सोपं आहे. पण संगत्याग करणं, संघ आतमध्ये आहे, जाता जात नाही, तो त्याग मात्र आपल्याला विचारपूर्वक केला पाहिजे आणि ते जाणीवपूर्वक केलं पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्याला नामसाधनेच्या साह्याने सांगतात की संघ एखाद्या चांडाळाप्रमाणे आपल्या आयुष्याचा नाश करणार आहे. म्हणून त्याला काय केलं पाहिजे, तर हा नष्ट चांडाळ संघ त्याग करा आणि मन बुद्धी कोणामध्ये ठेवा, तर सत्संगतीमध्ये ठेवा. एवढं सगळं सांगितलं आणि मग पुढे समर्थ आपल्याला सांगतायत हळूहळू काय करतायत की आता हा संघ जो आहे, संगत त्यागाने काय मिळणार आहे, तर आपल्याला मोक्षापर्यंत जाता येणार. मग आता मोक्ष म्हटल्यानंतर पुन्हा मोक्षाच्या दोन संकल्पना आहेत. एक जन्ममरणाचा फेरा चुकवणं, हा एक मोक्षाची संकल्पना, आणि दुसरं म्हणजे जीवनमुक्त अवस्था, याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा, हा रोकडा मोक्ष आहे. मग कोणता मोक्ष संतांना अपेक्षित आहे? उदार की रोकडा मोक्ष? तर संतांना अपेक्षित आहे. मग याची देवळी याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा असेल तर बंधन जे आहे ते कल्पित आहे. मग कल्पित बंधन आपल्याला विचारांनी हळूहळू काय करावं लागेल, तर त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. मोक्ष आनंदाकडे जाणं आणि निरपेक्ष आनंदाकडे जाताना जी जी बंधनं आपल्यावरती आहेत त्यातून अलगदपणे आपण सोडवणूक करून घेणं. मग अलगदपणे सोडताना प्रपंच सोडायचा नाही. प्रपंच उपाधी न सांडिता जन्मामध्ये सार्थकता विचारायची होय. किती सुंदर सांगितलंय की प्रपंचामधली आजूबाजूची लोक बदलणार नाहीत, ती असायची तशीच असणार आहे. ती कदाचित माझ्या मनाविरुद्धच वागणार आहेत. घरातले कोणी माझ्यासारखं वागणारच नाही आहे. पण जरी ते मनाच्या विरुद्ध वागले तरी पण असं चिंतन करू शकतो की नाही की ते त्यांच्या प्रवृत्तीनुसार वागणार आहे. कदाचित राम त्यांच्या निमित्ताने माझी परीक्षा घेत असेल. रामच माझ्यासाठी त्यांच्या मुखातून काहीतरी बोलत असेल. एवढं चिंतन केलं तरी आपण शांत होऊन जातो. म्हणजे रामाचं चिंतन झालं आणि म्हणून ज्या घरातल्या लोकांनी आपल्याला काहीतरी उलटं सुलटं बोलून अंतःकरण आपलं दुखावलेलं आहे त्याचं विस्मरण पडून जातं की माझी परीक्षा राम घेतोय बरं का. याचा अर्थ रामाच्या परीक्षेला मला उतरायचंय. परमपूज्य डॉक्टर काका एकदा शिवथरगळीत सहज म्हणाले होते, लौकिकामध्ये कुणीतरी मला थाप देईल, माझ्या कार्याला चांगलं म्हणेल म्हणून आम्ही वाट बघत असतो. पण इथे लौकिक जे म्हणणार आहेत ते सगळेच नाशिवंत आहेत. पण ज्या विधात्यांनी मला इथे पाठवलेलं आहे, इथून मी जेव्हा पुन्हा त्याच्याकडे जाईन तेव्हा त्यांनी मला तिथे गेल्यानंतर थाप दिली पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की तुला किती छान काम दिलं होतं, ते उत्तम केलंस बरं. थाप कोणाची पाहिजे? शाश्वताची थाप पाहिजे का अशाश्वताची थाप पाहिजे? जो नाशिवंत आहे त्याच्या कौतुकाचं काय घेऊन बसलोय? त्याच्या कौतुकाची आपल्याला आवश्यकताच नाही ना. कोणाला म्हणजे बंधन जे आहे ही सगळी बंधनातून मुक्ती म्हणजे सगळ्यातून विचारांनी आपली सोडवणूक करून घेणं. किती सुरेख सांगितलंय. प्रपंचामध्ये असतानाच आपल्याला आजूबाजूच्या लोकांकडेच बघण्याची दृष्टी जेव्हा बदलली जाते तेव्हा प्रपंचच परमार्थ स्वरूप होणं अपेक्षित आहे. प्रपंच न राहता प्रपंचच एक आपल्या परमार्थाची प्रयोगशाळा होणं याला खरी साधना म्हणतात. अशी साधना जेव्हा करू तेव्हा खरोखर आपला अंतरंगाचा प्रवास समर्थ जसा सांगतात
तसा योग्य दिशेने होईल. पुढे समर्थ म्हणतात याच मनाच्या श्लोकाचा आणखीन एक गट समर्थांनी केलेला आहे, तो म्हणजे तुटे वाद संवाद तो हितकारी. आता वाद होणे याचा अर्थ तिथे भांडणच आहे. वाद जिथे होतात तिथे मृषा म्हणजे असत्य भाषण असतंच बरं का. बरं, जिथे असत्य भाषण आहे, जिथे वाद आहे, जिथे मृषा म्हणजे असत्यत्व आहे, तिथे वाणीमध्ये बाळ्या, सोन्या, राजा असे काही शब्द असतील का? तिथे काय असणार आहे? तिथे अपशब्द म्हणजे शिव्या अचानकच येणार आहे. हे वाणीचं अधिपतन आहे की नाही? मग जी आपली जिव्हा कर्मेंद्रिय आणि रसाने म्हणजे एक तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय दोन्ही म्हणून काम करणारी आहे, तिचं अधपतन आपल्याला करून केलेलं चालेल का? नाही ना चालणार. मग ते होऊ देऊ नये म्हणून जाणीवपूर्वक आपल्याला वाद टाळावा लागेल आणि आपल्याला संवाद करावा लागेल. जो संवाद आपल्याला ऊर्ध्वगामी स्वरूपाकडे घेऊन जाईल आणि वाद आपल्याला पतित म्हणजे विषयाकडे घेऊन जाईल. मग आता मला वाद टाळायचा आणि संवाद करायचा आहे. मग तुटे वाद संवाद तो संवाद जो आहे तो हितकारी आहे, माझ्या आयुष्याचं हित करणार आहे. संत माझ्या आयुष्याचं हित करणार आहे. मग आता मला वाद सोडणं आहे आणि संवाद करणं आहे. मग आता वाद करणारे आजूबाजूला बसलेलेच असतात आपल्याला, पण वाद करायचा किंवा नाही आपल्या हातात आहे. समोरून खूप एखादा जोरजोरात आपला मुद्दा पटवत असेल, आपण शांतच राहिलो, किती वेळ तो करेल? जेव्हा काहीच आपण बोलत नाही म्हटल्यानंतर तो गप्पच बसेल की नाही? पण अरेला का रे पुन्हा उत्तर एकातून एक सुरू झालं. त्यापेक्षा मौनम सर्वार्थकम साधनम एवढं केलं तरी सुद्धा तुटे वाद संवाद तो हितकारी. इतकं सुरेख समर्थांनी सांगितलं. आणखीन किती गोड समर्थांनी आपल्याला काही सांगावं. पुढे समर्थ म्हणतात जनिहित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. समर्थाने सगळ्या पौराणिक आधार घेतलेत बरं का इथे. आणि हे पौराणिक आधार घेताना कुणाची कथा सांगतायत ते खूप सुंदर कथा आहे की समर्थांच्या काळामध्ये वामन पंडित आहेत, अत्यंत पंडित आहेत. त्या पंडितांचं वैशिष्ट्य इतकं ज्ञान मिळवायचे आणि मग हरवायचं दुसऱ्या पंडितांना आणि म्हणून हातामध्ये दिवसा ढवळ्या मशाल घेऊन जायचं. असे म्हणे वामन पंडित कुठे चालले होते. त्यांना कळलं की समर्थ नावाचे कोणीतरी एक व्यक्ती आहेत आणि अत्यंत बुद्धिमान आहेत आणि ब्रह्मज्ञानी आहेत. मग आता त्यांच्याशीच वाद करायला निघाले. वामन पंडित कोणाशी वाद करायला निघाले? तर समर्थांशी वाद करायला निघाले. जाताना ज्या वनामधून चाललेले होते म्हणे, खूप सुंदर कथा सांगितली जाते. तेव्हा वनामधून जाताना एक वृक्ष होता म्हणे. त्या वृक्षाच्या खालून जाताना वामन पंडितांनी 2 पक्ष्यांचा संवाद ऐकला. एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणत होता, अरे तू त्या फांदीवरती बसू नकोस, तू त्या फांदीवरती बसू नकोस. तो म्हणतो तुझं काय जातंय मी त्या फांदीवरती बसलो तर? मी तिथे बसलो तर तुझं काय जातंय? तो पहिला पक्षी पुन्हा दुसऱ्या पक्षाला म्हणतोय तू त्या फांदीवरती बसू नकोस, तू त्या फांदीवरती बसू नकोस. असं 4-5 वेळा तो संवाद ऐकला. तर तो पक्षी म्हणाला एवढं काय आहे त्या फांदीवरती? मी तिथे बसलो तर तुझं काय जातंय? तेव्हा तो म्हणाला एक लक्षात घे, तूही ब्रह्मराक्षसच आणि मी ब्रह्मराक्षस आहोत. आपण इकडे का आलो? कारण केवळ आपल्याला शब्दज्ञान होतं, त्याचा अनुभवच नव्हता. अगदी तसंच आणखीन एक वामन पंडित नावाचे कोण आहेत? तो पंडित आहेत आणि ते कुठे चाललेत? तर ते एका संतांच्या दर्शनाला चाललेत. ही फांदी कोणासाठी रिझर्व ठेवलेली आहे, राखून ठेवलेली आहे. कोणासाठी? वामन पंडितांसाठी. एवढं ऐकलं वामन पंडितांनी आणि तत्क्षणी निर्णय झाला ब्रह्मराक्षस व्हायचं नाही. आता संतांना म्हणून समर्थांना शरण गेले आणि म्हणाले काही करा स्वामी. गोसावी म्हणायचे गोसावी काही करा, आता माझा उद्धार करा, आता मला ब्रह्मराक्षस म्हणून पुन्हा जन्म देऊ नका. वामन पंडिताची कथा समर्थ पुन्हा सांगतायत की जनिहित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. कोण झालं ब्रह्मराक्षस? होत होते पण समर्थांच्या कृपेने वाचले, नाही झाले ब्रह्मराक्षस. म्हणजे संतांची कृपा झाली की अहंतेपासून आपण काय करतो तर अलगद बाहेर होतो. आणि म्हणून सद्गुरूंचे चरण म्हणजे काय आहे तर आपल्या अंतःकरणातली सगळी अहंता जिथे सांडण्याची जागा कोणती असेल तर सद्गुरूंचे चरण हे तुमचं आमचं भक्तांचं धाम का आहे. तिथे आपण आपला अहंकार आपला सोडून टाकायचा, सगळा अहंकार सोडून टाकायचा, काही ठेवायचंच नाही तिथे. तेवढं झालं की आपण योग्य मार्गावरती जातो. पुढचे जे सगळे श्लोक आहेत ना 121 पासून तर पुन्हा आणखीन एक गट आहे बघा.
नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. जेवढे भक्त आहेत ना त्या भक्तांचा देव काही काय करत नाही तर त्यांची नुपेक्षा करत नाही. मग काही पुन्हा अवतारांच्या कथा सांगितल्या की ज्या भगवंताने भक्तासाठी तिर्यक योनीमध्ये अवतार घेतले. तिर्यक म्हणजे जो देह पडल्यानंतर कोणतेही त्याच्यावरती संस्कार केले जात नाही. जसा वराह अवतार आहे, कूर्म अवतार आहे, नृसिंह अवतार आहे. देह पडल्यानंतर काही संस्कार आहेत का त्यांच्यावरती, प्राण्यांवरती? नाहीत ना. त्याला तिर्यक योनी म्हणतात. मग अशा तिर्यक योनीमध्ये काही अवतार घेतले. मग त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की असे जे काही अवतार घेतले ते भक्तांच्या रक्षणासाठीच घेतले, त्यांचाही उल्लेख केलाय. आणि मग त्यांनी वामन अवताराचा उल्लेख केलाय की जे वामन अवतारामध्ये भगवंत कुठे गेलाय तर तो कोणाकडे गेलेला आहे तर त्या बलिराजाकडे गेलाय. कशासाठी गेला? त्याला पाताळात कशासाठी घडला? त्याला मारलेलं नाहीये बरं का, पण त्याला पाताळात ढकलले ऐश्वर्यासकट. कारण अत्यंत कपटी असणारा तो, त्याला शिक्षण संस्था उद्ध्वस्त करायची होती आणि ते त्याला करू दिलं नाही. एखाद्या राज्याचा जर नाश करायचा असेल तर शिक्षण संस्था उद्ध्वस्त करणे, तोडा आणि फोडा इंग्रजांनी केलं ना आपल्यावरती, तेच बळीला करायचं होतं. म्हणून त्याचं राज्य काढून घेत. त्यानंतरचा उल्लेख केलेला आहे तो म्हणजे कोणाचा आहे तर जमदाग्नी ऋषींचे पुत्र असणारे भार्गवराम. आणि भार्गवराम म्हणजे कोण आहेत तर परशुराम आहेत. परशुरामांच्या अवताराचा उल्लेख केलाय. अत्यंत तपस्वी आहे, विलक्षण तप केलेले आहे, विलक्षण पराक्रमी आहे. 21 वेळा क्षत्रियांचं हैदय कुळ नाहीसं केलेलं आहे. पण क्षत्रियत्वाचा सामर्थ्य असलं तरी सुद्धा ते सामर्थ्य तपाच्या अधीन आहे. आणि पितृयज्ञ ज्याने केलेला आहे, ज्या जमदाग्नी ऋषींचा म्हणजे कातरवीर्य सहस्त्रबाहूच्या मुलांनी 21 वेळा शरीरावरती वार करून मस्तक धडा वेगळं केलं, त्या पित्याचं मस्तक पुन्हा शरीरावरती ठेवून पितृयज्ञ केला. इतकं तप केलं की त्याच्यामध्ये संजीविनी आणली आणि आपल्या पित्याला सप्तर्षीमध्ये स्थान मिळवून दिलं. कोणी? तर भार्गवराम म्हणजे परशुराम. असे हे जमदाग्नी ऋषींचा ज्यांनी काय केलेलं आहे, पित्याचाच उद्धार करून त्यानं सप्तर्षीत स्थान करून दिलं, ते कोण आहेत तर ते परशुराम. त्यांचाही उल्लेख समर्थ इथे तपाच्या माध्यमातून करतात. त्यानंतर अहिल्याचा केलेला उद्धार आहे. मग अहिल्याचा उद्धार जो केलेला आहे, अहिल्या जी जड आहे, जड म्हणजे पाषाण होऊन पडलेली आहे. आणि पाषाण होऊन पडणे म्हणजे बुद्धीची जड होते. जी बुद्धी काही निर्णय घेऊ शकत नाही ती समाजाकडून दुर्लक्षित राहते. पण नामसाधनेने तिची बुद्धी सूक्ष्म झाली तेव्हा समाजाने पण तिला स्वीकारलं, रामानेही स्वीकारलं आणि प्रत्यक्ष तिचा पती जो गौतम ऋषी आहे त्यांनीही स्वीकारलं. मग अहिल्याचा उद्धार केला म्हणजे कसा केला तर तिच्या बुद्धीचं जडत्व काढलं. अहिल्याच्या 4 कथा येतात, तेवढं आत्ता बघणं आपल्याला शक्यच नाही. पण तरी सुद्धा थोडा त्याचा उद्धार कसा केला तोही उल्लेख समर्थाने केला. त्यानंतर द्रौपदीसाठी त्याने वस्त्रावतार घेतला असं समर्थ म्हणतात. त्याला शास्त्राने खूप सुंदर म्हटलंय. शास्त्र असं म्हणतात द्रौपदीसाठी भगवंतानी वस्त्रावतार म्हणजे जडावतार घेतला. बाकी सगळे अवतार चैतन्याने परिपूर्ण आहेत, पण द्रौपदीसाठी जड वस्त्र जड आहे ना, पांचभौतिक आहे. जडावतार घेतलाय आणि तिचं रक्षण केले. मग त्यानंतर बोध्य अवतार म्हणजे ज्ञानावतार. तो बौद्ध नाही बरं का, बोध्य म्हणजे ज्ञान. आणि ज्ञानावतार म्हणजे साकार ज्ञानाचा पुतळा. जिथे समचरण आहेत तो विठोबा आहे. म्हणजे ज्ञानाचा ठोबा म्हणजे साकार झालेला ज्ञानाचा पुतळा म्हणजे विठोबा. त्याचं विठ्ठल नाव आहे, खूप सुंदर आहे. विस्तारयती, जो विस्तार करणार आहे विश्वाचा आणि केलेल्या विश्वाचा विलयती, त्याच्यामध्येच लय करून टाकणारा तो परमात्मा कोणता आहे? तो विठ्ठल. बुद्ध हे सगळे अवतार आहेत. अवतरू वरून खाली आलेले आहेत, तुमच्या आमच्यासाठी आलेले आहेत. मग त्यांना अवतार म्हटलेलं आहे. अवतार कोण आहेत? येणं आणि जाणं ज्यांच्या स्वाधीन आहे, त्यांचं मधलं जीवन पण त्यांच्या स्वाधीन आहे. आपलं काहीच स्वाधीन नाही. कुठे यायचं माहिती नाही, कुठं जायचं माहिती नाही, काय काम करायचं माहिती नाही. सगळंच काय आहे? अधांतरी. आणि अवतारांचं सगळंच स्वाधीन आहे. म्हणून त्यांचा लीलावतार, तुमचा आमचा कर्मावतार. ते लीलाधारी, तुम्ही आम्ही कर्माधारी. सगळंच आपली भोग निद्रा, त्यांची योग निद्रा. सगळ्याच तुमच्या आमच्यामध्ये काय आहे? तर फरक आहे.
आणि असा असणारा नंतरचा जो आहे तो त्याचाही उल्लेख या ठिकाणी सगळ्या अवतारांचा समर्थ उल्लेख करतायत. आणि मग कल्की अवतार होणार आहे. मग अवतार कशासाठी आहे? तर अवतारांची संकल्पना समर्थ सांगतायत की ज्यांचं येणं जाणं स्वाधीन आहे ते अवतार आहेत. मग असे ते लीला विग्रह करणारे आहेत. आणि लीला विग्रह का आनंददायी आहे? कारण तो निरपेक्ष आहे. भगवंताची लीला निरपेक्ष आहे. भगवंताचा बोध निरपेक्ष आहे. त्याला भक्ताकडून कसलीही अपेक्षा नाहीये. आणि म्हणून जो त्याच्यावरती निरपेक्ष प्रेम करतो त्याच्यासाठी तो भगवंत निरपेक्षपणे त्याला सर्वस्व देतो. पण ही निरपेक्षता आपल्यामध्ये कधीतरी रुजली पाहिजे. आणि आपला तर काय प्रापंचिकांचा कर्मविग्रह काहीतरी आपल्याला हवंच असतं. मग अलगद समर्थ आपल्याला या सगळ्यातून उपासनेच्या नामाच्या साह्याने भगवंताचा आधार घेऊन भगवंताचं प्रेम लागावं म्हणून हे सगळं आपल्याला सांगतायत. आणि अलगद समर्थ आपल्याला त्यातून सोडवण्याकरता. आणि मग 131 मध्ये समर्थ आपल्याला वृत्ती एकाकार राहण्यासाठी काय सांगतायत बघा. एक संत, एक ग्रंथ, एक पंथ. मी आता ते श्लोक वाचत नाही, फक्त 131व्या ग्रंथाचा श्लोकाचा उल्लेख करते. कारण वाचत बसले तर पुढे आता शेवटचे 4 मिनिटं राहिलेत, मला पुढचा समारोप करायचा आहे. पण एक संत, एक ग्रंथ आणि एक पंथ म्हणजे जेव्हा असं आपण अध्ययन करतो तेव्हा वृत्ती एकाकार होते. वृत्ती एकाकार झाली की ती सूक्ष्म होते. सूक्ष्म झाली की ती सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते. आणि सूक्ष्म तत्वाला गवसणी घालता घालता ती त्या सूक्ष्म तत्वाशी एकरूप झाल्यानंतर अनुभूतीमध्ये अनुभवामध्येच जाते. आता यतो वाचा निवर्तन्ते, अप्राप्य मनसासह वाणीचा सगळा प्रवास बंद होऊन जातो. इथपर्यंत समर्थ आपल्याला नामसाधनेने अवताराच्या साह्याने हळूहळू हळूहळू घेऊन जात आहेत. आणि मग देहबुद्धीचे कर्म खोटे टळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. इथपर्यंत समर्थ आपल्याला आणतात की एक जुनं ठेवणं समर्थांचं एक प्रकरण आहे. जुनाट पुरुष असा तुमच्या आमच्या आतमध्ये प्रत्येकाच्या आतमध्ये एक जुनाट पुरुष आहे. तिथपर्यंत त्या सनातन तत्वापर्यंत आपल्याला जायचंय. हे जुनं ठेवणं आपल्या आतमध्येच आहे. पण आपल्या अहंतेमुळे ते आपल्याला मिळत नाही. ती अहंता काढल्याशिवाय आपल्याला ते मिळणार नाही. म्हणजेच आपला आत्मा, आपलं स्वरूप, आपलं चैतन्य, आपली देहबुद्धी गेल्याशिवाय मिळणार नाही. स्थूलातून आपल्याला ते मिळणार नाही. जुनं ठेवणं हेच सनातन तत्व आहे. लौकिकातलं सुंदर दृष्टांत आहे. एखाद्या लग्नाच्या वेळेला सगळे दागिने, पैठण्या सगळ्या खूप आनंद होतो. आणि जेव्हा घरी येतो तेव्हा दागिने काढून ठेवतो, पैठणी काढून ठेवतो. सगळे दिवसभर ज्या दागिन्याने, ज्या पैठणीने आनंद दिलेला असतो ते सगळं काढून ठेवून टाकतो. आणि सुषुप्तीमध्ये जाताना, गाढ झोपेमध्ये जाताना जुनं जीर्ण मऊ मऊ एखादं वस्त्र परिधान करतो की नाही? कारण जिथे जुन्याचा अनुभव घ्यायचा आहे तिथे नवं विषय काहीच चालत नाही. सगळे विषय सोडल्याशिवाय सुखाची अनुभूती येत नाही. प्रपंच सोडल्याशिवाय, जागृतीचं भान सोडल्याशिवाय, जगताची आसक्ती सोडल्याशिवाय साधं सुषुप्तीत जाता येत नाही. हा रोजचा अनुभव आहे ना. सगळं सोडल्यानंतर गाढ झोपेमध्ये जाता येतं. गाढ झोपेमध्ये दागिने घालून झोपतो का? नाही झोपत ना. जुने ठेवणे मीपणे आकळेना, हे सगळं मीपणा सोडून 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 जेव्हा आपण जाऊ तेव्हा स्वरूपापर्यंत जाऊ. आणि स्वरूपापर्यंत जाण्यासाठी चिंतनाची साधना आहे. म्हणून चिंतनरूपी उपासना कुठेतरी समर्थांना अपेक्षित आहे. समर्थांचा पिंड जो शिक्षकाचा पिंड आहे, हळूहळू मुलांचे चालीने चालावे, मुलांचे बोलीने बोलवावे, असं हळूहळू शिकवत शिकवत समर्थ आपल्याला सूक्ष्म रूपामध्ये घेऊन जात आहे. आणि म्हणून जुनं ठेवणं जे आहे ते सनातन तत्व आहे, जे सत्य त्रिकाला बाधित आहे, तेच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे. भक्तीच्या भाषेमध्ये ज्याला ब्रह्म म्हणतात त्यालाच, भक्तीच्या भाषेत ज्याला परमात्मा म्हणतात त्याला ज्ञानाच्या भाषेत ब्रह्म म्हणतात. एक ज्ञानमार्ग, एक भक्ती मार्ग आहे. दोन्हीकडे अहमलयाची साधना सारखीच आहे. ये न के न बाय हुक कर बाय क्रूक अहमलयाला गेला पाहिजे. तुम्हाला आम्हाला परमात्म्याची अनुभूती आली पाहिजे. यासाठी समर्थ मनाच्या श्लोकामधून हळूहळू आपल्या अंतःकरणाचं द्रवीभवन करून आपल्याला कुठे घेऊन जात आहेत? तर रामापर्यंत घेऊन जात आहेत. रामरूप झालेले अखंड आनंदरूप असणाऱ्या समर्थांच्याकडे तुम्ही आम्ही पण एक मागणं मागूया की त्यांच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने आपणही त्या तत्वापर्यंत आपला प्रवास व्हावा अशी विनंती करते. आणि केलेली सगळी सेवा श्री समर्थांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम.
फार सुंदर, अगदी सर्व श्लोकांचा थोडक्यात पण प्रत्येक श्लोकाचं मर्म समजून घेत 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 आपण उपासनापर या श्लोकांची उजळणी आज केलेली आहे. अतिशय सुंदर म्हणजे मला तर असं आता वाटतंय की हे उजळणीपर सत्र 2 भागात घ्यायला हवं होतं, प्लॅन करायला हवं होतं. म्हणजे अजून एक सेशन घेतलं असतं तरी खूप छान वाटलं. अतिशय सुंदर. वेळ आपली पूर्ण झालेली आहे, त्यामुळे एखादा प्रातिनिधिक प्रश्न आपण घेऊया आणि बाकीचे प्रश्न आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आजच्या विवेचनावर जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर साधक बंधू भगिनींपैकी कोणीही अवश्य प्रश्न विचारावा. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारून झाल्यावर म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज व्यवस्थित. नाहीये प्रश्न विचारणार कोणी? हा, बऱ्याच वेळा काय होतं, इतकं सुंदर विवेचन ऐकल्यानंतर ऐकणारा निस्तब्ध होतो नाही, आणि लिहून पाठवू त्यावेळी देत काय नाही. मी देईन हो, उत्तर व्हिडिओवर. आपण पुढील काही कालावधीसाठी आपला व्हॉट्सअप समूह सर्वांसाठी खुला ठेवणार आहोत. नंतरही त्यांना काही प्रश्न सुचतील त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून विचारावे. त्या प्रश्नांना एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या आचार्य उत्तर देतील. आज आपण इथेच थांबूयात. संदीप प्रार्थना घेतो. हो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय रघुवीर समर्थ. हरिओम.